नंबर की व्यवस्था यहाँ पर, और सभी मेहमानों की जो है यथोचित उनका सम्मान हो सके उसकी व्यवस्था हमारे प्राइमा के सभी साथियों ने की है। उसका आपका तहे दिल से आभार प्रकट करते हैं। तो आइए लिए चलते हैं इस मैदान पर, जहां पर अब सेमीफाइनल 2 लाइनअप तैयार हो चुकी है। एटीएम विनायक हॉस्पिटल पालघर वर्सेस पद्मालया पुणे, और जिसमें पहले बल्लेबाजी करेगी टीम एटीएम विनायक हॉस्पिटल पालघर। उनकी टीम बल्लेबाजी करेगी और गेंदबाज तैयार होते डॉक्टर अविनाश, डॉक्टर बादशाह। पहली गेंद डॉक्टर कृष्णा गरुड़ के फुल टॉस, हुक कर दिया गेंद को डीप स्क्वायर लेकर रीजन में। पहले ही गेंद पर आता हुआ दंदनाता सनसनाता प्राइम ऑर्गेनाइज्ड डीपीएल सीजन 3 चौका पहली गेंद पर। कमाल की चौका यहां पर देखने को मिलता हुआ। फुल टॉस गेंद थी, बैटर ने स्वीकार किया इसको, निगाहें बनाए रखी थी। 4 रन स्क्वायर लेग अंपायर के पीछे से गेंद जाते हुए। पहली गेंद पर 4 रन के साथ एटीएम विनायक हॉस्पिटल वापी उनका 4 रन के साथ खाता खुलता हुआ। पहली गेंद पर चौके के साथ में अपने इरादे जाहिर करते हुए, अपने इंटेंट यहां पर जाहिर करते हुए और अप्रोच दिखाते हुए कि हम यहां पर रन बनाने के लिए आए हैं, ट्रॉफी जीतने के लिए ले आए हैं। तो बहरहाल पहली गेंद पर 4 रन के साथ डॉक्टर कृष्णा यहां पर एक बार फिर से बॉलिंग की कमांड संभालते हुए दूसरी गेंद लेकर आएंगे। वाओ, दर्शनीय हिट यहां पर एक्स्ट्रा कवर के रीजन में, 1 रन पूरा किया और 1 ही रन यहां पर मिलेगा। अच्छी फील्डिंग वहां पर, कॉपी बुक स्टाइल में फ्रंट फुट पर गए थे, पूरे तरीके से गेंद पर हावी होते, ये टाइमिंग कमाल की थी। 1 ही रन यहां पर मिलेगा और 5 रन पहुंचता हुआ ये आंकड़ा सामने। पद्मालया पुणे की टीम गेंदबाजी करते हुए, डॉक्टर कृष्णा काफी खतरनाक गेंदबाजी के लिए जाने जाते हैं सामने। फुल टॉस स्ट्रेट, क्लियर द 30 यार्ड सर्कल, मिड ऑफ के रीजन में। एक बार फिर से दंदनाता व्हाइट इंटरनेशनल हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर चौका यहां पर आता हुआ। स्ट्रेट हिट लॉन्ग ऑन के रीजन में और लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में से गेंद जाते हुए सेफ एंड क्लीन हिट यहां पर। 4 रनों के साथ 3 गेंदों पर 9 रन के साथ में विस्फोटक बल्लेबाजी करते हुए टीम। फुल टॉस, व्हाट अ वाओ, अंपायर चेक करेंगे इसी के साथ में। एक बार फिर से लो फुल टॉस और पहले से भाप लिया था, बेहतरीन तरीके से कनेक्ट किया बल्ले के साथ में गेंद को डीप स्क्वायर लेग के रीजन में। पहले ही पढ़ ली लेंथ को और उसके बाद सही टाइमिंग के साथ पैक किया, डिस्पैच किया। अंपायर ने अपने हाथ आसमान की ओर उठाते हुए 6 रनों का ऐलान किया। और जो बैटर यहां पर खतरनाक बल्लेबाजी कर रहे हैं उनका नाम वीर बहादुर यादव। पूरी क्रिकेट की दुनिया में, मुंबई में गेंद पहुंचा दी जाए प्लीज, गेंद पहुंचा दी जाए। और पूरे मुंबई में बादशाह के नाम से सुप्रसिद्ध प्रचलित ये नाम, और उसी नाम को यहां पर सार्थक करते हुए 2 गेंदों पर 10 रन बनाकर धुआंधार अंदाज में विस्फोटक बल्लेबाजी यहां पर करते हुए एटीएम विनायक हॉस्पिटल वापी उनके टीम के ये बादशाह और डॉक्टर अविनाश नॉन स्ट्राइकर एंड पर पहली 4 गेंदों पर 15 रन के साथ में पावर प्ले का पावरफुल दम खम दिखाते हुए यहां पर 4 गेंदे 15 रन। ओ,
इस बार वापसी करी डॉक्टर कृष्णा ने, अच्छी गेंद ऑफ स्टंप पर डाली थी। जो पिछली 4 गेंदों पर उन्होंने जो गलतियां की थी वहां पर इस बार गेंद को सही तरीके से लाइन और लेंथ पे रखा था, कोई मौका नहीं था यहां पर। और इसी तरह की गेंदबाजी की जरूरत टीम पद्मालया पुणे उनकी टीम के लिए। और जिस तरीके से धुआंधार अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं बादशाह, और निश्चित रूप से यहां पर एक खतरे की घंटी टीम पद्मालया पुणे के लिए। और इस बार फ्रंट फुट पर जाकर खेलना चाहते थे, सही तरीके से कनेक्ट नहीं हो पाई गेंद, फॉलो थ्रू में गेंद को कलेक्ट किया। और इसी के साथ ये DPL डॉट बॉल यहां पर आती हुई अच्छी गेंद, अच्छी वापसी। 4 गेंदों पर 15 रन पड़ने के बाद में अंतिम 2 गेंदें उन्होंने डॉट बॉल डाली यहां पर। तो बहरहाल बेहतरीन बल्लेबाजी करती हुई टीम ATM विनायक हॉस्पिटल वापी उनकी टीम, और सामने है पद्मालया पुणे उनकी टीम। और ये दोनों बेहतरीन टीमें आज इस सेमीफाइनल मुकाबले में खेली। आज अंतिम दिन, और जब आज का दिन समाप्त होगा, ये टूर्नामेंट समाप्त होगा, अगले 2-3 दिनों तक इसी DPL की चर्चा चलती रहेगी सबके व्हाट्सएप स्टेटस पर, फेसबुक पर। अगले 3-4 दिनों तक यही महाराष्ट्र DPL सीजन 3 की चर्चा चलती रहेगी। और उसमें व्हाइट लोटस इंटरनेशनल हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर की भी यहाँ पर चर्चा जरूर चलेगी। तो बहरहाल उछाल लेती हुई ये गेंद थी, गेंद को उछालना चाहते थे, सही तरीके से नहीं कनेक्ट करी गेंद, और ये विकेट कीपर के पास में ये गेंद जाती हुई। तो अगर हम देखेंगे इस ओवर के पहली गेंद और पिछले ओवर की 2 गेंद, लगातार 3 गेंदें डॉट हो चुकी हैं इस इनिंग में। इस ओवर की पहली गेंद और पिछले ओवर की 2 गेंदों के साथ स्कोर 15। डॉक्टर अविनाश गेंदबाजी बल्लेबाजी करते हुए, वाह कमाल के हिट, फ्रंट फुट का माल की हिट, दर्शनीय रहो। वाह, जितनी अच्छी फील्डिंग उतनी अच्छी हिट और उतनी अच्छी फील्डिंग, कमाल के फील्डिंग। यहां पर 2 रन हासिल करते हुए, गैप में थी गेंद, वहां पर एक्स्ट्रा कवर के फील्डर ने दौड़ लगाई, पहुंचे वाइड इज मिड ऑफ के रीजन में, अपने दाएं हाथ से गेंद को रोकते हुए तीसरे रन और चौके की संभावनाओं को समाप्त करते हुए 2 ही रन 17 रन 1.2 ओवर के बाद 17 ऑन बोर्ड। और इस बार काट कर दिया पॉइंट के रीजन में, अंडर आर्म थ्रो जब तक पहुंचा तब तक मौका था यहां पर 1 रन मुकम्मल करने का दोनों प्लेयर के लिए। 1 टप्पा अंडर आर्म थ्रो यहां पर किया गया था। तो बहरहाल इसी के साथ 1.3 ओवर के बाद में 18 रन, और दोनों बैटर ATM विनायक हॉस्पिटल वापी उनके बैटर पूरे तरीके से इस मुकाबले में अपनी जान झोंकते हुए, क्योंकि उन्हें पता है कि अगर ये मौका निकल गया तो अगले साल तक इंतजार करना पड़ेगा, तो उस मौके को भुनाने के प्रयास में। और इस बार उछाल लेते हुए गेंद थी लेग स्टंप पर, पहले इरादे बना चुके थे कि लेग साइड की तरफ मारना है, और सही लेंथ पे गेंद को रखा था। और इसी के साथ में यहाँ पर ये डॉट बॉल आती हुई, तो डॉक्टर गंगा सागर यहाँ पर गेंदबाजी की कमांड उन्होंने संभाली है। छोटी गेंद, इंतजार में थे पहले ही, कोई प्लेयर वहां पर मौजूद नहीं 30 यार्ड्स के बाहर, सिर्फ 30 यार्ड्स को क्रॉस करना था, लेकिन गेंद ने क्रॉस किया बाउंड्री लाइन को, डीप स्क्वायर लेग के रीजन में आता हुआ बेहतरीन दर्शनीय DPL। कमाल की हिट यहां पर, और ये अंपायर देखिए उनके हाथों के एक्शन को देखिए, पूरी तरीके से बेहतरीन अंदाज में 4 रन यहां पर हासिल करते हुए, 4 रनों के साथ में निश्चित रूप से नाखुश होते हुए डॉक्टर गंगा सागर अपनी इस लेंथ से अर्ली पिकअप किया लेंथ को, और सही टाइमिंग के साथ में अब यहां पर जो है एक फील्डर को तैनात किया गया है डीप मिड विकेट के रीजन में। तो 3 फील्डर जो 30 यार्ड्स के बाहर होना चाहिए, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग, यहाँ पर 2 फील्डर बाहर हैं 30 यार्ड्स के। और उसके बाद हम देखेंगे अब मौका है ऑफ साइड की तरफ, पूरा खाली एरिया 30 यार्ड्स के बाहर, अगर डालते हैं तो बड़े रन आएंगे। अगली गेंद
वाह, ये गैप में थी गेंद, उन्हें पता था कि सब फील्डर 30 यार्ड्स के अंदर हैं और लॉफ्ट कर दिया फील्डर वहां पर मौजूद। वाह, कमाल का एफर्ट यहां पर देखने को मिला, बेहतरीन एफर्ट, जान झोंक दी थी इस गेंद को बचाने के लिए। कमाल की यहां पर फील्डिंग, बेहतरीन फील्डिंग यहां पर करते हुए। और निश्चित रूप से इस बार वर्ल्ड कप में हमने T20 वर्ल्ड कप में जो हिंदुस्तान ने जीता, ऐसे कई सारे कैचेस देखे, कई सारे फील्डिंगें देखी जहां पर ऐसे कैच पकड़े गए। अक्षर पटेल, शिवम दुबे ने मिलकर जो कैच पकड़ा था, कमाल का कैच, टर्निंग पॉइंट हिंदुस्तान का अगेंस्ट सेमीफाइनल अगेंस्ट न्यू इंग्लैंड, और वहां पर उस कैच ने पूरे मैच को बदल दिया। 25 आफ्टर 2 ओवर 25 बिना किसी विकेट के नुकसान पर। और यहां पर इस ओवर में वापसी करी है टीम पद्मालया पुणे की टीम ने। तो बहरहाल 2 ओवर के बाद में 25 रन यहां पर बन चुके हैं। इस ओवर में अगर हम देखेंगे तो आखिरी 2 गेंदों पर 4 और 3 रन, तो टोटल 7 रन 2 गेंदों पर आए और रन यहां पर जो हैं बने, जिसकी वजह से ये स्कोर पहुंचता हुआ 2 ओवर के बाद में 25। तो एक बार फिर से आप सभी का स्वागत है प्राइमा के द्वारा आयोजित इस DPL में। और ये टूर्नामेंट कराने में सबसे महत्वपूर्ण योगदान जिनका रहा है व्हाइट लोटस इंटरनेशनल हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर, जिन्होंने जर्सी, टी शर्ट, कैप और एम्बुलेंस और उसके अलावा अन्य सहायता उपलब्ध कराई है। अगले गेंदबाज डॉक्टर मयूर यहां पर गेंदबाजी करने के लिए आए। 2 और ये 2 पूरे करते हुए मैदान पर मौजूद दोनों बैटर 2 कॉल कर रहे थे और बाहर खड़े हुए उनके साथी भी 2 कर रहे थे, रिएक्ट किया एक दूसरे की कॉल को, 2 रन मुकम्मल किया। अच्छी दौड़ यहां पर लगाते हुए मिड विकेट के रीजन में गेंद थी, काफी दूर फील्डर थे और मौका था 2 रन हासिल करने का। अच्छी दौड़ लगाई यहां पे, रनिंग बिटवीन द विकेट, बेहतरीन 2 रन के साथ स्कोर 27। और इस मरतबा वाह, कमाल की फील्डिंग, ओ बेहतरीन फील्डिंग यहां पर। अगर फर्स्ट अटेम्प्ट में गेंद कलेक्ट होती, डायरेक्ट थ्रो होती तो मौका बन सकता था यहां पर, लेकिन कमाल की फील्डिंग, जबरदस्त फील्डिंग, हाफ वॉली पॉइंट के रीजन में। और बहुत डिफिकल्ट होता है, कहीं भी आप फील्डिंग कर रहे हो, हाफ वॉली की गेंद को गैदर करना बहुत मुश्किल, और ये काम बखूबी निभाते हुए फील्डर उन्होंने। और 1 रन, 28 आफ्टर 2.2। और यहां पर 2 गेंदों पर 3 रन। यहां पर आप देखेंगे हमारे व्हाइट लोटस इंटरनेशनल हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर के CEO डॉक्टर भट्टाचार्य जी यहां पर इन यादों को कैमरे में कैद करते हुए मुस्कुराते हुए, और उनका बहुत बड़ा योगदान रहा है इस महाराष्ट्र DPL सीजन 326 के इस संस्करण में। फुल टॉस, ओ एक बड़ा मौका यहां पर से जाया करते हुए, सेकंड स्लिप में फील्डर मौजूद थे उनके पास। और यहां पर हमारी बहन मिसेस डॉक्टर कुरांगले, आप देखेंगे प्यारी सी बिटिया के साथ में आइसक्रीम खाती हुई बिटिया, कल से वाह आम्ही नहीं बघितलं, खाओ बेटे खाओ, एंजॉय करो। और ये बच्चे होते ना, मजा आता है यहाँ पर। अगली गेंद, छोटी गेंद, उछाल लेती हुई गेंद थी ये, और कैमरामैन का बहुत बहुत धन्यवाद। ऐसे खूबसूरत पलों को आप अपने कैमरों में कैद करें। प्यारी सी बिटिया जब बड़ी हो जाएगी तब देखेगी ये, अगर देखेंगी आज का ये, तो वाह, ये हमारे शेर, एक ही शेर हैं भाई, वाह, मूछें हो तो सर के जैसी हो वरना ना हो। कमाल की डायनामिक पर्सनालिटी यहाँ पर। ओ कमाल की हिट यहाँ पर, ऑफ स्टंप पर गेंद ड्राइव किया एक्स्ट्रा कवर के रीजन में, फील्डर मौजूद और इन्होंने इस गेंद को कलेक्ट किया, 2 रन यहाँ पर हासिल करते हुए। जी एक ही शेर है भैया, वाह। तो अभी जैसे वो फील्डर है ना, जो एक्स्ट्रा कवर के जो फील्डर हैं, एक्स्ट्रा कवर के जो फील्डर हैं वहां पर अगली गेंद के लिए, और यह दिशा भर से दी बल्ले का मुंह खोला था और गेंद जाती हुई शॉर्ट थर्ड मैन के रीजन में, फील्डर मौजूद थे वहां पर। डॉक्टर संतोष चौधरी जी, ये देखिए अब उन्होंने नया जॉब भी स्टार्ट कर दिया है, कमेंट्री के साथ साथ कैमरामैन की भूमिका में। डबल इनकम हो जाएगी सर की अभी।
हर जगह छाए रहते हैं। तो बहरहाल स्कोर 32, 3 ओवर के बाद 32 पहुंचता हुआ ये आंकड़ा, और धीरे धीरे हम देखेंगे कि रनों पर थोड़ा सा यहाँ पर अंकुश लगाने में कामयाब हुई है टीम पद्मालया पुणे। 3 ओवर 32 रन यहाँ पर बन चुके हैं। और ये आप देखेंगे कि इस साल के हमारे प्रेसिडेंट प्राइमा के डॉक्टर सालुंके जी देखिए स्ट्रेटेजी बनाते हुए, काफ़ी मेहनत लगी है इस टूर्नामेंट को कामयाब बनाने के लिए। हर तरह की व्यवस्था आप देख रहे हैं, पूरी टीम, डॉक्टर प्रतीक जी हो, डॉक्टर हमारे रोहित कदम जी हो, डॉक्टर जीतू पाटिल जी हो, और ये हमारे डॉक्टर राजेश जी हो, तो ये डॉक्टर की ये जो टीम है ना, ये बहुत बेहतरीन काम करती है, और जिसकी वजह से ये बेहतरीन टूर्नामेंट आप यहाँ पर देख रहे हैं। अगले गेंदबाज, और ये देखें हमारे ये गेंद और ऑफ स्टंप के बाहर थी, ये वाइड करा दी गई। तो मैं बहुत जगह जाता हूँ ना, तो सर ऐसा बोलते हैं कि महाराष्ट्र के आराध्य देवत, इसको बदलना चाहिए, पूरी दुनिया के आराध्य देवत, वीरता के प्रतीक हैं, पूरे महाराष्ट्र के नहीं है। और यहाँ पर देखिए यूपी में योगी जी ने जो एक भवन बनाया है, म्यूजियम बनाया है, उनका नाम वीर छत्रपति शिवाजी महाराज जी के नाम पर बनाया गया है। तो वीरता की ऐसी मिसाल थे, पूरे हिंदुस्तान में बोलना चाहिए, हमारे महाराष्ट्र की आन बान शान है, और उसी तरीके से एक वीरता शौर्य के प्रतीक पूरे हिंदुस्तान में। अगली गेंद यहाँ पर, और छोटी गेंद थी, टैप किया गेंद को डीप पॉइंट के रीजन में, फील्डर वहां पर मौजूद, मिस फील्ड, 1 रन, दूसरा रन भी मुकम्मल करते हुए ये दोनों बैटर। और डीप पॉइंट पे जो फील्डर तैनात है ना सर, उनको देखकर अनिल कुंबले की याद आ जाती है। ऐसे इंजर्ड थे अनिल कुंबले वेस्ट इंडीज में, और उन्होंने वहां पर ऐसे हालात में गेंदबाजी करते हुए ब्रायन लारा का विकेट निकाला था। और यहां पर अगली गेंद के लिए तैयार होते हुए, और वाह, उछाल दिया गेंद को, और इसी के साथ में फील्डर वहां पर मौजूद, उन्होंने कलेक्ट किया गेंद को, और ये डीप कवर और एक्स्ट्रा कवर के बीच का जो एरिया था, वहां पर 1 ही रन यहां पर मिलेगा। तो बहरहाल इसी 1 रन के साथ में स्कोर पहुंचता हुआ 36। डॉक्टर कुलभूषण जो हैं लेदर क्रिकेट के बेहतरीन खिलाड़ी हैं, और रसायनी की टीम से खेलते हैं। रसायनी टीम में काफ़ी मजबूत टीम है लेदर क्रिकेट में, तो उनकी टीम के ये ऑलराउंडर खिलाड़ी कुलभूषण डॉक्टर जी यहाँ पर अपने कारनामे दिखाते, वाह कमाल की हिट, वहां पर फील्डर तैयार थे उन्होंने, और जैसे ही देखा कि गेंद उनकी तरफ आ रही है और बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में, जैसे ही देखा गेंद आ रही है, रिएक्ट किया और गेंद वहां तक पहुंचते हुए। ये डॉक्टर कुलभूषण जो कि ऑलराउंडर खिलाड़ी हैं, लेदर क्रिकेट के बेहतरीन खिलाड़ी, और उसका पूरा अनुभव यहां पर दिखाते हुए, फील्डिंग में यहां पर बदलाव करते हुए, इस बार गेंद को उड़ाया, फील्डर उनके नीचे, डॉक्टर कुलभूषण उन्होंने कॉल किया, ओ यहां पर ढूंढो ढूंढो रे साजना, मेरे कान का बाला हो गया। 3 फील्डर वहां पर, पहले डॉक्टर कुलभूषण कैच लेना चाहते थे, दौड़े नजदीक पहुंच चुके थे, तो शायद उन्हें कुछ कॉल आई जिसकी वजह से उनका ध्यान जो है भंग हुआ, और लेकिन तब तक बैटर 2 रन काफी तेजी के साथ दौड़ चुके थे। टप्पा गिरने के पहले 1.5 रन पूरा हो गया था उनका, तो किस रफ्तार से दौड़ रहे हैं, 39 रन आफ्टर 3.5 ओवर। विनायक एटीएम विनायक हॉस्पिटल वापी, उनका स्कोर बिना किसी विकेट के नुकसान पर बहुत बड़े स्कोर की ओर पहुंचती हुई वापी की टीम। और इस मर्तबा हवाई फायर है, हवाई फायर, फील्डर उसके नीचे, और पकड़ा, खूबसूरत झेल, पहला बैटर फेल, और यहां पर सफलता दिलाई डॉक्टर कुलभूषण ने अपनी टीम के लिए, बड़ा विकेट अपनी टीम के लिए निकाल कर देते हुए। पहले विकेट का पतन डॉक्टर बादशाह, 27 गेंदों पर 28 रन बनाकर बादशाह वाली इनिंग खेलने के बाद वापस आते हुए पवेलियन की ओर। जब वापस आएंगे, एक अच्छी शुरुआत उन्होंने दी है, जिस तरीके से अभिषेक शर्मा हमारी इंडियन टीम के लिए ओपनिंग करते हैं,
काफ़ी अच्छी बल्लेबाजी करते हैं। अगर 15 बॉल भी खेल जाते हैं तो 40-45 रन बना देते हैं। वैसे डॉक्टर बादशाह ने भी 17 गेंदों पर 28 रनों की पारी खेली। जैसे पवेलियन में आएंगे तालियां बजाएंगे उनके साथी, उनके इस एफर्ट के लिए, उनके इस परफॉर्मेंस के लिए। उन्होंने एक अच्छी बुनियाद यहाँ पर रखी है टीम एटीएम विनायक हॉस्पिटल वापी उनके लिए, ताकि अब जो हैं अगले बल्लेबाजों को ये मैसेज दिया कि अब तुम्हारे हवाले वतन साथियों, मैंने अपना काम कर दिया, अब तुम्हारी बारी है। डॉक्टर अविनाश जी जो कि 7 गेंदों पर 10 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं, अब उनको अपने हाथ खोलने होंगे। जो स्ट्रेटेजी रही होगी टीम एटीएम विनायक हॉस्पिटल वापी की कि एक बैटर खेलेगा, दूसरा उनको स्ट्राइक देते रहेगा, तो अब डॉक्टर अविनाश जी के पास मौका है कि वो स्ट्राइक ले और नए बैटर जो हैं वो उन्हीं की तरह का रोल अदा करें। तो बहरहाल पद्मालया पुणे की टीम को मिलती हुई बेहतरीन सफलता। थोड़ा स्पीड अप करिएगा सर प्लीज। White Lotus International Hospital and Research Center, one of the best hospitals of Mumbai, जहाँ पर लेटेस्ट टेक्नोलॉजी आपको मिलेगी हर चीज़ में। और जब आप उसमें एंट्री करेंगे ना तो आपको ऐसा लगेगा ही नहीं कि आप कोई अस्पताल में आए हैं। इतनी साफ़ सफाई और इतना बेहतरीन सजावट है, इतना बेहतरीन डेकोरेशन है वहाँ पर। जब आप जाएंगे तो आप यकीन ही नहीं मानेंगे कि ये हॉस्पिटल है। ऐसा लगेगा कोई 5 स्टार होटल में आप आए हुए हैं। ऐसी व्यवस्था आपको वहाँ पर मिलेगी और पूरे नई मुंबई के सबसे बेहतरीन डॉक्टर्स की टीम आपको वहाँ पर मिलेगी, जो कि किसी भी मरीज को अटेंड करने में हमेशा मुस्तैद रहते हैं। तो बहरहाल हम बात करेंगे क्रिकेट की, तो यहाँ पर एटीएम विनायक हॉस्पिटल वापी, उनका स्कोर 39 आफ्टर 4 ओवर। 4 ओवर के बाद में 39 रन और 10 रन लगभग प्रति ओवर के हिसाब से बल्लेबाजी कर रहे हैं। डॉक्टर प्रणव यहाँ पर बल्लेबाजी करने के लिए आते हुए 1 डाउन की पोजीशन पर, और उनकी जो स्टार्ट है काफ़ी अच्छी रही है। ड्रीम स्टार्ट आप जिसे कह सकते हैं, वो स्टार्ट उन्हें यहाँ पर मिली है। अब इसको कितना, इस मोमेंटम को कितना आगे कैरी कर पाते हैं और किस फ्लो को, जो रनों का बहाव है उसको किस तरीके से और भी स्पीड के साथ बहाते हैं, तो ये तो वक्त ही बताएगा। लेकिन बहरहाल 5वां ओवर लेकर आते हुए डॉक्टर कृष्णा, जो कि काफ़ी महंगे पड़े थे पहले ओवर में, अब इनके पास एक मौका है कि छोर बदला गया है इस बार। ये इस पहले गेंदबाजी कर रहे थे तो खोपोली एंड से, अब इस आएंगे गेंदबाजी में कोई बदलाव आता है या फिर एक बार फिर से उसी तरह के रनों का बहाव हम देखेंगे। तो डॉक्टर कृष्णा जी यहाँ पर गेंदबाजी करने के लिए आते हुए फील्डिंग आप देखेंगे पूरी लेग साइड फैला दी गई है फील्डर। फुल टॉस यहाँ पर शॉर्ट पॉइंट के रीजन में कमाल की फील्डिंग, बेहतरीन उम्दा किस्म के फील्डिंग यहाँ पर हमें देखने को मिलती हुई डॉट बॉल के साथ में। कृष्णा जी यहाँ पर नया अवतार में दिखते हुए। जो हम 30 यार्ड्स के बाहर के फील्डर की बात करेंगे तो लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, ये लेग साइड की तरफ है। ऑफ साइड की तरफ अगर हम देखेंगे तो वाइड इज, लॉन्ग ऑफ, डीप एक्स्ट्रा कवर, ये फील्डर जो हैं 30 यार्ड्स के बाहर हैं अगली गेंद लेकर। फुल टॉस गेंद यहाँ पर और इस बार नॉन स्ट्राइकर है। ओ डायरेक्ट हिट बनती तो मौका बन सकता था। 1 टप्पा गेंद को कलेक्ट किया था यहाँ पर शॉर्ट फाइनल लेग के रीजन में, बेहतरीन कलेक्ट किया था। वहाँ पे थ्रो भी अच्छा था, अगर डायरेक्ट लगते तो बैटर को वापस आना पड़ता था, लेकिन बहरहाल सुरक्षित वहाँ पर। और इसी के साथ 40 रन 1 विकेट के नुकसान पर। ये देखिए कमाल की फील्डिंग था, कमाल का थ्रो यहाँ पर, बाल बाल बचे ये बैटर डॉक्टर प्रणव। और यहाँ पर लो फुल टॉस, ऑफ टाइम टफ, फुलर लेंथ डिलीवरी थी, आगे बड़े कदमों का इस्तेमाल किया, 1 रन कवर के रीजन में से ढूंढ कर डिस्कवर करते हुए अपनी टीम के लिए। तो जिस तरीके से ऑपरेशन सिंदूर के वक्त हमारे सभी बॉर्डर्स पर हमारी जो पृथ्वी, अग्नि, आकाश मिसाइलें तैनात थी, उसी तरह के मिसाइल नुमा फील्डिंग यहाँ पर लगाई गई है बाउंड्री लाइन के नज़दीक में। अगली गेंद
फुल टॉस और यहाँ पर फील्डर मौजूद, हाफ वॉली, बेहतरीन एफर्ट, कमाल का एफर्ट, एक रन दूसरा रन लेना चाहते हैं, तू मैं हाँ हाँ ना ना कर, कमाल के फील्डिंग, बेहतरीन फील्डिंग, यहाँ पर दाद देनी पड़ेगी इस फील्डिंग की। हाफ वॉली की गेंद थी, अपनी बॉडी पूरी झोंक दी इस गेंद पर, और जो 2 रन होने चाहिए थे वो 1 ही रन। तो यहाँ पर धीरे धीरे टीम पद्मालया पुणे की टीम वापसी करती हुई इस मुकाबले में, पहले ओवर में रन बने जरूर थे, लेकिन उसके बाद में जिस लाइन लेंथ के साथ में उनके गेंदबाजों ने वापसी कराई है, काबिले तारीफ। रिवर्स स्विप करने का प्रयास था यहाँ पर, और इस मर्तबा गेंदबाज ने पहले भांप लिया था, पढ़ लिया था कि बैटर अगर उनके स्टैंस को अगर पहले से ही देखेंगे तो ऑफ स्टंप के बाहर आना चाहकर मारना चाह रहे थे, लेकिन लेंथ को पकड़ लिया यहाँ पर और सही तरीके से डॉट बॉल यहाँ पर आती हुई। डॉक्टर कृष्णा जी अपने अनुभव का भरपूर फायदा उठाते हुए यहाँ पर डॉट बॉल के साथ अगली गेंद जड़ में डाली गई थी, गेंद शॉर्ट पॉइंट पर एक डायरेक्ट हिट का मौका, लेकिन तब तक सूझबूझ के साथ में यहां पर पहुंच चुके थे बैटर। 1 रन मुकम्मल होता हुआ शॉर्ट पॉइंट के रीजन में कमाल की फील्डिंग देखने को मिली, 1 रन और जुड़ता हुआ टोटल स्कोर में। और टोटल स्कोर की अगर हम बात करेंगे, टीम एटीएम विनायक हॉस्पिटल वापी, उनकी टीम का टोटल स्कोर 5 ओवर के बाद में 43 रन, 5 ओवर 43 रन। और हम बात करेंगे डॉक्टर कृष्णा जी, उन्होंने 2 ओवर में 19 रन दिए हैं। डॉक्टर गंगा सागर 1 ओवर में 10 रन, और डॉक्टर मयूर और डॉक्टर कुलभूषण इन्होंने अच्छी वापसी कराई। जो पहले ओवर में 15 रन आए थे, उसके बाद डॉक्टर मयूर, डॉक्टर कुलभूषण इन्होंने 1 ओवर में 7 रन, डॉक्टर कुलभूषण ने 1 ओवर में 7 रन और 1 विकेट। तो रनों का जो बहाव हमने देखा था पहले ओवर में टीम एटीएम विनायक हॉस्पिटल वापी के लिए, उसके बाद में काफ़ी हद तक यहाँ पर कंट्रोल में कर लिया है टीम पद्मालया पुणे। और जब ये दोनों बेहतरीन टीमें सेमीफाइनल 2 में भिड़ेंगी तो आप समझ सकते हैं कि कोई भी टीम की प्रेडिक्शन देना कि कौन सी टीम जीतेगी वो सच नहीं होगा। तो बहरहाल यहाँ पर आधी जर्नी समाप्त हो चुकी है। टीम विनायक हॉस्पिटल वापी 5 ओवर 43 रन 1 विकेट, नए गेंदबाजी करने के लिए एक बार फिर आते हुए डॉक्टर कुलभूषण, जिन्होंने अपनी टीम को सफलता दिलाई है। तो देखते हैं क्या दूसरी सफलता अपनी टीम के लिए दिला सकते हैं या नहीं। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए अपने बॉलिंग मार्क्स पर, फील्डिंग यहाँ पर एज सेम वही फील्डिंग, कोई फील्डिंग में बदलाव नहीं। 30 यार्ड्स के बाहर अगली गेंद, कमाल का कैच, थर्ड अटम में अब्बा जब्बा डब्बा बंद किया यहाँ पर डब्बा और कैच पकड़ा। कमाल का कैच यहाँ पर थर्ड अटैम्प्ट में, बेहतरीन कैच, अपने दाई और गोता लगाया और उसके बाद 43 रन पर 2। और डॉक्टर कुलभूषण को यहाँ पर मिलती हुई दूसरी सफलता। बैटर डॉक्टर प्रणव को किया चलता पवेलियन की ओर। अच्छा एफर्ट यहाँ पर और इसी एफर्ट का इनाम उनको मिलता हुआ, बड़ा विकेट अपने नाम करते हुए और ये महाराष्ट्र डीपीएल विकेट हासिल करते हुए विकेट नंबर 2 फॉर टीम एटीएम विनायक हॉस्पिटल वापी का 2 विकेट यहाँ पर गिर चुके हैं। टीम पद्मालया पुणे की टीम वापसी करती हुई पूरे दमखम के साथ इस मुकाबले में, बड़ा मुकाबला सेमीफाइनल लाइनअप 2 का ये बेहतरीन मुकाबला। जो पूरी दुनिया के 108 मुल्कों में जो आप ये क्रिकेट टूर्नामेंट देख रहे हैं वो YouTube star.in MTC लाइव उनके माध्यम से, टीके माली सर, हमारे महागुरु क्रिकेट कमेंट्री के संतोष चौधरी सर, पहली दूसरी गेंद लेकर यहाँ पर जड़ में डाली गई गेंद, कॉट बिहाइंड के पीछे, जड़ 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 को हिलाने का प्रयास यहाँ पर, बेहतरीन गेंद, पहली गेंद बूंदा, कमाल की गेंद यहाँ पर डालते हुए और पूरी तरीके से बीट करते हुए बैटर को डॉक्टर कुलभूषण, काफी कमाल की गेंद यहाँ पर देखने को मिलती हुई। और हमारे युवा कमेंटेटर साथी समीर रानी जी, सैम स्पोर्ट्स के डायरेक्टर, और इस मरतफा ऑफ स्टंप पर गेंद थी ये, ओवर पिच डिलीवरी, ड्राइव किया कवर की तरफ 1 रन निकालते हुए। और हमारे अंपायर एजाज महरूफ जी और दूसरे अंपायर संदीप जोशी जी, भोजने ब्रदर्स के द्वारा संगीत का आनंद हमने उठाया था।
अगली गेंद और इस बार गेंद को उड़ा दिया है और इसी के साथ में ये आता हुआ बेहतरीन सिक्सर 50 पूरे होते हुए व्हाइट लोटस इंटरनेशनल हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर सिक्सर यहां पर आता हुआ 6 रन का माल के डीप स्क्वायर लेग के रीजन में आता हुआ ये मिसाइल नुमा सिक्सर। पहले ही ऑफ स्टंप पर तैनात थे, ऑफ स्टंप की गेंद को घसीटा 50 रन यहां पर मुकम्मल करते हुए 2 विकेट के नुकसान पर। डॉक्टर अविनाश उनका फेवरेट एरिया। फुल टॉस यहां पर और वाइडिस लॉन्ग ऑन के रीजन में 1 रन, दूसरा रन भी यहां पर पूरा कर दिया दोनों बैटर ने, 2 रन जोड़ दिए। तीसरा रन लेना चाहते थे लेकिन यहां पर मना किया, डायरेक्ट स्टंप्स के ऊपर थ्रो पहुंचता हुआ। अच्छी कॉल 5.552 और डॉक्टर अविनाश 12 गेंदों पर 20 रन बनाकर धुआंधार बल्लेबाजी करते हुए, जो टीम की प्लानिंग थी पद्मालया पुणे की, उसी तरह यहां पर डॉक्टर अविनाश बल्लेबाजी करते हुए। रिवर्सिप यहां पर कर दिया, फील्डर तैनात जरूर थे और ये देखिए ये होती है समझदार भरी गेंदबाजी। उन्हें पता है कि ये बैटर इस तरह के हिट कर सकते हैं, वहां पर फील्डर तैनात कर दिया था पहले से ही और 1 ही रन मिलेगा। तो टोटल 5 ओवर के बाद स्कोर की बात करेंगे, 6 ओवर के बाद टोटल 53, 6 ओवर 53 रन 2 विकेट के नुकसान पर। आखिरी के 2 ओवर यहां पर बल्लेबाजी करने के लिए बचे हैं। तो यहां पर प्राइमा के द्वारा आयोजित इस महाराष्ट्र DPL सीजन 3 में आप सभी का स्वागत है। और कई मर्तबा हम देखते हैं कि हम बातें करते हैं कि डॉक्टर जो है बहुत पैसे वाले होते हैं, इतना पैसा कमाते हैं, उतना पैसा कमाते हैं, ये है वो है, लेकिन डॉक्टरों के पीछे जो स्ट्रगल होता है, जो मेहनत होता है, जो समर्पण होता है, वो बहुत ही कम लोगों को पता होता है। जब पास आउट होते हैं उसके बाद भी 3-4 साल तक इंटर्नशिप करनी पड़ती है डॉक्टर्स को, काफ़ी सारी फीस देने के बाद में अपने परिवार को छोड़कर, अपने दोस्तों को छोड़कर, अपने यारों को छोड़कर, सारी दुनिया को भूलकर वो सिर्फ पढ़ाई में लग जाते हैं। और एज़ कंपेयर टू अदर फील्ड जहाँ पर कोई इंजीनियर है, वकील है, कोई बिजनेसमैन है, जब वो सेट हो जाते हैं पूरी तरीके से एट द एज ऑफ 33-34 और जब वो उनके दोस्त सेट हो जाते हैं तो आफ्टर 34-35 डॉक्टर की अर्निंग स्टार्ट होती है, तब तक स्ट्रगल ही रहता है। उसके बाद जब वो मेहनत करते हैं तो काफ़ी आगे तक बढ़ते हैं और बहुत सारे लोगों को ये स्ट्रगल पता नहीं होता है। 6 ओवर के बाद 53 रन 2 विकेट। और कोविड काल में हमने देखा था कि हमारे सभी इन जांबाज डॉक्टरों ने अपने परिवार के जान की परवाह किए बिना पूरे हिंदुस्तान को जो है एक मौत का जो कारण था कोविड, उससे बचाए रखा। और पूरी दुनिया में अगर सबसे बेहतरीन डॉक्टर्स की जब बात आती है कोविड काल में, मुसीबत के वक्त, तो वो हिंदुस्तान के डॉक्टर ही थे। और हमारे बीच के बहुत सारे डॉक्टर हैं जिन्होंने बहुत ही बेहतरीन कार्य किया, उस वक्त कई लोगों की जानें बचाई थी। तो बहरहाल 6 ओवर के बाद 53 रन 2 विकेट के नुकसान पर, 6 ओवर 53 रन 2 विकेट। डॉक्टर अविनाश यहां पर इस बार बल्ले का मुंह खोलते हुए फर्स्ट स्लिप से गेंद वाइड, थर्ड मैन बाउंड्री, सीमा रेखा पार 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 और डॉक्टर एजाज महरूफ ऐलान करते रन 4 और 4। क्या कमाल की क्रिकेट यहां पर देखने को मिली, बेहतरीन अंदाज में, बहुत बढ़िया स्टाइल में यहां पर ये हिट देखने को मिली थी। अगर आप देखेंगे तो ऐसी हिट के लिए अभी हार्दिक पांड्या ऐसे हिट मारने के लिए जाने जाते, पूरा गैप में ऑफ स्टंप के बाहर थे, उन्हें पता था कि सिर्फ बल्ले को किस करने देना है गेंद को और विकेट कीपर मिस करेगा। और वैसी अंदाज में यहां पर चूमने दिया गेंद को, झूमने दिया अपने समर्थकों को। 4 रन के साथ 57 जड़ में डाली गई थी गेंद, ड्राइव किया, गेंद जाती हुई वाइड इज लॉन्ग ऑफ के रीजन में 1 रन पूरा किया। भागे भागे भाग मिल्खा भाग, और मिल्खा भाग चुके यहां पर 2 रन मुकम्मल करते हुए, 2 और रन जुड़ते हुए
टोटल स्कोर में। और टोटल स्कोर की बात करेंगे इन्हीं 2 रनों के साथ 59, 2 विकेट के नुकसान पर आफ्टर 6.2 ओवर के बाद कमाल की यहाँ पर वापसी करी है टीम पद्मालया पुणे की टीम ने। और सामने हमारी ये जो टीम है एटीएम विनायक हॉस्पिटल वापी अच्छी बल्लेबाजी करने का प्रयास करते हुए। छोटी गेंद थी, शॉर्ट पुल, वहां पर फील्डर मौजूद और इसी के साथ बेहतरीन फील्डिंग, अपने दाईं हाथ से गेंद को रोका, मौका, लेकिन तब तक पहुंच चुके थे बैटर। 2 रनों के लिए यहां पर पहुंच चुके थे। और समीर भाई हमारे साथी कमेंटेटर, जब भी डॉक्टर ऐसे दौड़ लगाते हैं ना तो कोई दूसरी टीम या कोई और टूर्नामेंट होता तो ये रन आउट हो सकते थे, क्योंकि डॉक्टर फिट रहते हैं, इसीलिए यहाँ पर ये दौड़ इन्होंने लगाई थी। तो बहुत सारे जब हम डॉक्टर से बात करते हैं तो डॉक्टर जब अपनी डीपी में क्रिकेट के फोटो लगाते हैं ना, उनके पेशेंट भी उनको देखकर क्रिकेट खेलना चालू कर देते हैं। ट्रैकिंग पे डॉक्टर जाते हैं तो उनके पेशेंट भी ट्रैकिंग पे चलना शुरू कर देते हैं, क्योंकि डॉक्टर जब करते हैं तो हमें भी करना चाहिए। और फिट रहने का सबसे बेहतरीन नजरिया वो होता है। तो बहरहाल यहाँ पर टैप किया गेंद को, बल्ले के बीचों बीच लगी, 1 रन मिड ऑफ के रीजन में मौका था 1 रन हासिल करने का और 1 रन और जुड़ता हुआ टोटल स्कोर में। और बहुत बार ऐसे होता है कि बहुत सारे डॉक्टर मैराथन दौड़ते हैं, साइकिलिंग करते हैं, वॉकिंग करते हैं, जब वो स्टेटस रखते हैं ना तो बाकी लोग भी फॉलो करते हैं उनका कि सर तुम्ही करता आम्हाला पण करायचं आहे। तो इस तरीके से एक हम बात करेंगे कि जो डॉक्टर का जो ओहदा होता है पूरे समाज में, जो ऑरा होता है वो काफ़ी अलग होता है, एक रिस्पेक्ट होती है, एक भरोसा होता है डॉक्टर्स पर। और 2 दिनों से आप देखेंगे पूरे महाराष्ट्र के आधे से ज़्यादा एरिया में परेशान घूम रहे होंगे मरीज कि भैया डॉक्टर कुठे गेले, अगली गेंद यहाँ पर ओ, और ये कमाल की गेंद, डॉट गेंद। अभी हमारे यहाँ पे अगर रसायनी में इमर्जन्सी होगा तो आपले इथले डॉक्टर पळून जाणार, अरे पेशंट आला तुम्ही बघा, डॉक्टर रे तुम्ही बघा मी बघून येतो असं जीतू पाटील सर म्हणणार। मग आता ते आमचे मोठे वापीवरनं पेशंट आला तर एक काम करा तुम्ही त्या दूसऱ्या डॉक्टरकडे जावा म्हणून। ऐसा तो डॉक्टर लोगों पे कुछ फ्रीडम चाहिए ना, क्योंकि सुबह से लेकर शाम तक वही उदास चेहरा लेके आते हैं। हमारे सामने कोई निगेटिव बात करेगा तो हम बोलते हैं यार जाने दे उसको, लेकिन डॉक्टर सुबह से शाम तक वही उदास थोबड़े देख देख के खुश रखते हैं उनका। अगली गेंद यहाँ पर ओ हवाई फायर कर दिया, वहां पर गैप में देखते हैं कि गेंद कहां पर जाती है और इसी के साथ बेहतरीन है। ओ ध्यान दीजिए प्लीज, जाइएगा, देखिए पूरी जान झोंकते हुए वहां पर, अगर होगा तो पानी की बोतल भी ले जाइएगा। सर चोट तो नहीं लगी ना, फर्स्ट एड बॉक्स चाहिए सर, थैंक यू। ये जज्बा है, कमाल की एफर्ट। और सर आपके एफर्ट ने पूरी जालियां तोड़ दी वहां पे, लेकिन आपको कुछ नहीं हुआ। यहाँ पर हम देखते हैं पूरे तरीके से, ये देखिए एफर्ट कितना बेहतरीन था, ओ वाह। और देखिए उसके बाद पूरे नेट को भी तोड़ दिया, पूरी जान लगा दी। देखिए गेंद चौका गई, लेकिन किसी ने चौके की ताली नहीं बजाई, लेकिन वो एफर्ट की ताली बजनी चाहिए। कमाल की एफर्ट वहां पर, बेहतरीन अंदाज में। ये जज्बा होता है, और कहते हैं सर जिसका मैदान पे लड़ने का जज्बा होता है उसी का मैदान पर कब्जा होता है। कमाल की एफर्ट, 7 ओवर के बाद 66 रन 2 विकेट के नुकसान पर। तो 2 दिन हमारे, हम यकीन मानते हैं कि जो प्राइमा ने जो हॉस्पिटैलिटी यहाँ पर की है हमारे बाहर के डॉक्टर से, तो आपको बहुत आनंद आया होगा। और इस दरमियान कुछ गलती होगी तो हम आपसे हाथ जोड़कर क्षमा याचना करते हैं ऑन द बिहाफ ऑफ प्राइमा। पूरा भरसक प्रयास था यहाँ पर, और जितने भी प्राइमा के डॉक्टर्स हैं, चाहे बुजुर्ग हो, चाहे युवा हो, चाहे महिलाएं हो, सब ने इस टूर्नामेंट के लिए अपने ओपीडी बंद करके इस टूर्नामेंट के लिए अपना महत्वपूर्ण योगदान दिया है। उसके लिए पूरे रासायनी, पातालगंगा, पनवेल के सभी डॉक्टर का बहुत बहुत आभार। तो बहरहाल यहाँ पर 7 ओवर 66 रन 2 विकेट के नुकसान पर। और ये देखिए डॉक्टर संजय कुरांगले जी, उनका पूरा परिवार यहाँ पे है, सुबह से लेकर शाम तक पूरे तरीके से कंधे से कंधा निभाते हुए। अब वाह, एक परी आई और दूसरी परी जाएगी, अब भले कुछ भी हो ट्यूशन नहीं छोड़ना है ना। आज सब बच्चों को ट्यूशन ला पर छुट्टी है ना, मजा है। आज क्रिकेट खेलने हैं पूरा, मजा, बच्चे बहुत खुश होते हैं, अरे वाह आज ट्यूशन ला छुट्टी,
7 ओवर 86। ओ ट्यूशनच नहीं, अरे वाह। तो बहरहाल अंतिम ओवर इस इनिंग की पहली गेंद जड़ में डाली गई थी, गेंद खुद निकाला ऑन द कारपेट, वाइड इज मिड ऑन के रीजन में, और रन ऑन फुल ऑन। 2 रन यहां पर निकालते हुए अच्छी बल्लेबाजी यहां पर, 2 रन और 68 68 रन यहां पर पहुंचता हुआ ये आंकड़ा, और अच्छी वापसी यहां पर करी है टीम पद्मालया पुणे की टीम ने, बहुत अच्छी वापसी। तो डॉक्टर अविनाश यहां पर एक बार फिर से, इस बार हवाई फायर, फील्डर नीचे, गेंद दर्शकों में हो जाएगी मिक्स, और अंपायर क्या देते हैं, बस कुछ पलों का ऐलान, और उसी के साथ गेंद हो गई दर्शकों में मिक्स, अंपायर ने दे दिया 6, और कमाल की हिट यहां पर लेग स्टंप पर थी, और डीप मिड विकेट के रीजन में डीप बड़ा बड़ा डीपीएल सिक्सर यहां पर आता हुआ 74 पहुंचता हुआ ये आंकड़ा अभी तक रन कंट्रोल में, लेकिन इसके बाद जो है सही तरीके से कंट्रोल करना पड़ेगा आपको। ये देखिए परफेक्ट उनके रेंज में ये गेंद आई थी, और गेंद को पूरा उड़ा दिया अपना जो उनका टारगेट था, लेजर गाइडेड मिसाइल 74। जिस तरीके से मिशन सिंदूर में हिंदुस्तान की मिसाइलों ने तबाही मचाई थी, उसी तरह का मिसाइल नुमा हिट यहाँ पर लगाया गया था डॉक्टर अविनाश जी उनके माध्यम से, और जैसे ही गेंद बल्ले पर लगी 6 रन का 7-12 लिखा था गेंद पर, तो 6 रन यहाँ पर हासिल करते हुए, और कमाल की बल्लेबाजी डॉक्टर अविनाश उनके माध्यम से यहाँ पर आती हुई 74-2, 2 विकेट के नुकसान पर आखिरी 4 गेंदें, और सीखा बॉलर बैक ड्राइव, 1 रन यहां पर लेना चाहते हैं, अच्छे फील्डिंग, शॉट मिड ऑफ के रीजन में, माफ कीजिएगा पहले से ही तैयार थे वहां पर फील्डर, काफी तेजी के साथ ये गेंद आई थी, इसके लिए डॉट गेंद। डॉक्टर अविनाश ज्यादा से ज्यादा स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं, 20 गेंदों पर 38 रन, 20 गेंदे 38 रन की धुआंधार बल्लेबाजी यहां पर खेलते हुए, और ये देखिए डॉक्टर अविनाश जी यहां पर वक्त लेते हुए, और इस मरतबा घुमाकर मारने का प्रयास था, फर्स्ट स्लिप में गेंद गई थी, और इसी बीच मौका था 1 रन दौड़कर मुकम्मल करने का दोनों बैटर के पास। 75 पहुंचता हुआ ये आंकड़ा आफ्टर 7.4, आखिरी 2 गेंदें, और देखते हैं कहां तक पहुंचा पाती है ATM विनायक हॉस्पिटल वापी की टीम, कहां तक पहुंचती है। 75 अभी तक बन चुके हैं। डॉक्टर अविनाश उन्होंने शायद कहा होगा कि भाई आप बड़ी हिट मारो, सूरज भाई शाम को हमें सूरज के दर्शन कराओ, तो बहरहाल ये जड़ में डाली गई थी गेंद, पिन पॉइंट यार्कर यहां पर देखने को मिली थी, कमाल की गेंद, शॉर्ट कवर के रीजन में 1 रन के लिए दौड़ पड़े थे बैटर, और गेंदबाजी की डॉक्टर अमर दाद देनी पड़ेगी, उन्हें पता था कि डॉक्टर सूरज जो हैं कदमों का इस्तेमाल करके मारेंगे, पूरी तरीके से नियंत्रण में ब्लॉक होल में गेंद उन्होंने डाली थी, 1 रन यहां पर मिलता हुआ आखिरी गेंद इनिंग की 76, और इस मरतबा एक बार फिर गेंद को लपेट दिया, वो व्हाट अ हिट, डीप स्क्वायर लेग के रीजन में आता हुआ बेहतरीन डीपीएल सिक्सर, और डॉक्टर अविनाश जी के चेहरे पर इस हिट के साथ में माधुरी दीक्षित की तरह मुस्कान आती हुई, कमाल का मुस्कुराते हैं डॉक्टर अविनाश जी, और जब वो वापस आएंगे तो उनका अभिवादन भी तालियों के स्वागत के साथ होगा। क्या रडार में गेंद उनके आई थी, और कमाल की हिट यहां पर देखने को मिलते हुए, बेहतरीन नीट एंड क्लीन हिट के साथ।
पिंटू पाहिजे ॲम्ब्युलन्स लवकर न्यायला. किती पाहिजेत रे? टू व्हील 83 पाहिजेत ना? 83 धावा पाहिजेत अगदी. अमर कदम स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला डॉक्टर श्रीकांत नॉन स्ट्राईकला आहेत. गोलंदाजीच्या मार्कवर आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक टाकणार. डॉक्टर जितेंद्र पाटील मॅन फ्रॉम कराळा त्यांचं देखील महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये आपण स्वागत करूया. अगदी तोलामोलाचं योगदान या प्रीमियर लीगसाठी त्यांचं देखील आहे. रोहितजी असतील कदम डॉक्टर आमचे त्यांचं देखील स्वागत करू. व या सामन्याकडे जिथे अमर असेल स्ट्राईक एंडला आणि श्रीकांत डॉक्टर असतील नॉन स्ट्राईक एंडला जिथे पहिल्या चेंडूची फेकी झाल्यानंतर अगदी दुसरा चेंडू टाकला. वाईड आलाय. पंच निशांत माई सरांनी वाईड दिलाय आणि या वाईडच्या मोबदल्यात अगदी 2 धावा फलकाला जोड्यात श्रीकांत डॉक्टर स्ट्राईक एंडला खेळतायत. अगदी 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. पिंट्याजी मते आपलं स्वागत करूया सातत्यात. 2 दिवसांनी हा चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी करणार. क्षेत्ररक्षक झेल पकडणार का? परंतु झेल पकडलाय. विनायक हॉस्पिटल वापीचा हा क्षेत्ररक्षक जबरदस्त झेल पकडला आणि पद्माला या पुणेची पहिली विकेट्स गेली जिथे 83 धावांचा पाठलाग करायचा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. अगदी सेमीफायनलचा सामना जबरदस्त महत्त्वपूर्ण सामने पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. संध्याकाळचं सत्र आहे. थोडंसं फोटो सेशन गुरु महागुरु यांच्या समवेत डॉक्टर असतील कदम डॉक्टर असतील या सगळ्यांच्या समवेत फोटो सेशन झाला आणि वळूया सामन्याकडे जिथे सेमीफायनलच्या पहिल्या सत्रामध्ये जमवल्यात 82 आणि 83 धावांचा पद्माला या पुणे या संघाला पाठलाग करायचा आहे. विकेट्स गेले. फलंदाज आऊट झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेत. प्रशांत
निखिल आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर निखिल. आणि निखिलांवर मदार असणार आहे जिथे 83 धावांचा पाठलाग करायचा आहे बॅटिंग करणाऱ्या. डेड चेंडू पंच हा ब्लॉकर मध्ये चेंडू अपील होते. निरंजनची चांगली गोलंदाजी अगदी जबरदस्त लेगबायचा इशारा आहे ते पंच निशांत माई सरांचा. आणि अतिरिक्त एका धावेला लेगबायच्या स्वरूपात वाव मिळतोय. अपील होते दात फेटाळले पंच निशांत माई सरांनी. आणि एका धावेच्या बरोबरीनं अगदी धावा फलकावर धावा जोडल्या गेल्यात. त्या अद्यापपर्यंत मी म्हणेन 3 धावा. संत आणि सावध क्रिकेट मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे. अगदी 83 धावांचा पाठलाग करायचा बॅटिंग करणाऱ्या पद्माला या पुणे टीमला. मारण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक स्वतः झेल पकडणार. अगदी बॉलर आणि बॅटर असा संपर्क पाहायला मिळाला होता परंतु यष्टीरक्षकांना हा झेल पकडला. फलंदाज दुसरा बाद झाला. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. आपण पाहिलं की 83 धावांचा पाठलाग करत थोडंसं दडपण पद्माला या पुणे टीमवर येतंय की काय असं वाटायला लागलंय द्वितीय सत्रामध्ये बॅटिंग करताना. अगदी 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि 4 चेंडूंच्या फेकीनंतर 3 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. विकेट्स 2 गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. रोहितजी चोपडे डॉक्टर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. अगदी सेमीफायनलचा हा सामना आहे आणि या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये कोण जिंकणार कोण हारणार हे पाहणं देखील गरजेचं राहणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण सामने नॉकआउटच्या आजच्या दिवसाचे सामने पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित चोपडे त्याच्या बरोबरीनं निखिल देखील खेळत आहे. 1 चेंडू खेळलाय खरा परंतु 0 अकाउंट ओपन आहे. स्कोरबोर्डवर धावा लागल्या त्या पहिल्या षटकाच्या 4 चेंडूंच्या फेकीनंतर 2 बाद 3. अतिशय संकटात सापडलेली सीमे अतिशय दुःखाचं वातावरण ट्रॅजेडी पकडण्यात आलं वातावरण ड्रेसिंग रूममध्ये पकडलंय ते पद्माला या पुणे टीमच्या ड्रेसिंग रूम मध्ये. गोलंदाजी चांगली होती आहे. लेफ्ट हँड निरंजनचा हा चेंडू सरळ बॅट साइज घेतला. यष्टीरक्षक चपल. अगदी 3 फलंदाज आउट करण्यास सक्सेस ठरलेला हा गोलंदाज. अगदी रोहित आल्या फलंदाज बाद होतो रोहित चोपडे डॉक्टर. आणि अगदी 3 फलंदाज बाद झाल्यानंतर आता ड्रेसिंग रूम मध्ये काय वातावरण असेल कर्णधार कशा पद्धतीचं सिच्युएशन आखेल हे त्यांचं पुढचं गणित असणार आहे. परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. तो फलंदाज नवीन जातोय श्रीकांत. श्रीकांत आपण पाहिलं की पहिल्या षटकामध्ये 3 फलंदाज बाद 5 चेंडूंची फिकी झाले. काय खेळते पद्माला या पुणे. दिवसभर अगदी जबरदस्त बॅटिंग केली होती परंतु अतिशय सेमीफायनलचा सामना बॅटची एज घेतली. संध्याकाळचं सत्र आहे. हवेचा झोक आहे. अगदी फलंदाजाने बॅट फिरली एज लागला की यष्टीरक्षक झेल पकडतो आणि त्याचा फायदा अपोजिट टीमला पडतो. अगदी विनायक हॉस्पिटल वापी या टीमला. निरंजन रेवटकर सगळ्यात जास्त विकेट घेणारा हा गोलंदाज. अपील होतीये डाट फेटाळले पंचांनी. पहिल्या षटकाचं पतन पहिलं षटक झालंय. अगदी 48 चेंडूंचा खेळ आहे आणि या षटकामध्ये एका षटकाच्या खेळामध्ये 3 विकेट्स आणि 3 रन्स आल्या. जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाजाची. असं वाटलं होतं सेमीफायनलचा सामना का पद्माला या पुणे हीच ती टीम का ज्या टीमनं दिवसभर आपलं वर्चस्व दाखवलं आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये अगदी 3 विकेट्स आउट करण्यात सक्सेस ठरलेला हा गोलंदाज निरंजन पाहायला मिळतो. फलंदाज बाद झाले 3. सेकंड ओव्हर जाणार तो गोलंदाज विनायक हॉस्पिटल वापी टीमचा.
दिनेश बघा सर सांगतायत माझे प्लेयर तर मी असे ओळखतो. दिनेश आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो फलंदाज निखिल. हा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न सक्सेस झाला. नो चेंडू आहे. 4+6 षटकार आला. 6+1 7 धावा आल्या आणि नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. फ्रीट जबरदस्त बॅटिंग. धावा फलकार धावा जोडल्या गेल्यात त्या अगदी 10 धावा. संत आणि सावध क्रिकेट मानवगा. 3 विकेट्स गेल्या खऱ्या परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणारे फलंदाजांना. अगदी 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. निखिलला आता जाणलंय की विकेट जातात तिथे हाणामारी करायला हवी, टोलवा टोलवी करायला हवी आणि तशा प्रकारची फलंदाजी आता करायला हवी. नो चेंडू आलाय. फ्रीट आलाय फलंदाज निखिलला. हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावलाय सरळ काऊ कॉर्नर मध्ये. क्षेत्ररक्षकानं झेल पकडलाय परंतु नो फ्रीट होता आणि त्याचा मोबदला पद्माला या पुणे टीमला मिळतोय. धावा फलक वधारलं 1 11 धावा. 11 धावांचं एक गणित पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर. करेक्ट रन रेट 9.43 चालू आहे परंतु फलंदाजी करायला हवी फलंदाजांना. 11 धावा. 41 चेंडू मध्ये 72 धावांची गरज आहे. 41ला 72. अजूनही चेंडू बाकेत. आत्ता जर टोलवा टोलवी केली, फटके मारले, एका दुसरा षटकार चौकार आला तर पद्माला पुणेला ते सोपं जाईल. सोपं आणि जड हे गणित फलंदाजांवर अवलंबून आहे परंतु गोलंदाजी त्या ईर्षेनं होते. षटकार आला खरा परंतु त्यानंतर आलेला डॉट चेंडू टिकेमाई सर. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळावी. म्हणजे कमबॅक केलाय गोलंदाजानं आणि आता निखिल या फलंदाजावर मदार असणार आहे. अगदी 11 धावा जोडल्या गेल्यात. 1.2 ची फेकी झाली आहे आणि त्यानंतर धावा फलक स्थिरावलाय 11 धावा. सेमीफायनलचा हा सामना आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटनी गोलंदाजी. मिड ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये चेंडूची पडताळणी करतात क्षेत्ररक्षक. 2 धावा आल्या. अगदी या 2 धाव्यांच्या बरोबरीनं 13 धावा जोडल्या गेल्या धावा फलकावर. 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. दिनेश गोलंदाजीच्या मार्कवर आहे आणि त्यानिमित्तानं चालू असलेली ही शृंखला निखिल आणि श्रीकांत बॅटिंगच्या रूपामध्ये पाहायला मिळतात पद्माला या पुणे या टीमच्या माध्यमातून. अगदी विनायक हॉस्पिटल वापी यांच्या प्रतिस्पर्धे विरोधामध्ये चालू असलेली लढत पाहायला मिळाली. डॉट चेंडू. लाईट्स लागल्यात. फायनलचा सामना यानंतर होईल. अगदी 6:30 वाजले. स्पीडअप घ्यायचा. स्पीडअप. हा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिदम मध्ये आणि यावेळेस यष्टीरक्षकाकडे फेकणार. क्षेत्ररक्षक तोपर्यंत फलंदाजाने 1 धाव चोरून काढले आणि एका धावेच्या बरोबरीने धावफलक वाढलाय 14 धावा. 3 विकेट्स गेल्यात. पद्माला वाईड्स आला. अजूनही अगदी 15 धावा लागल्यात. 38 बॉल 68 धावांची गरज आहे सर. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 38 चेंडू 68 धावा. आपण सेमीफायनल पाहतोय. दुसरी सेमीफायनल आहे. नांदेड ॲव्हेंजर्सनं मला वाटतं पहिली सेमीफायनल जिंकले. फायनलमध्ये प्रवेश केला. इथे फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवलाय. जबरदस्त गोलंदाजी. खरं तर चेंडू टाकल्यानंतर चेंडू अडवणं फॉलो थ्रूमध्ये थोडं कठीण असतं आणि चांगली इथे आपण फिल्डिंग पण ओव्हर थ्रो झालाय. सिंगल आले. आता मात्र 37 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 67 धावांची गरज आहे. 37 चेंडू 67 म्हणजे 30 धावा जास्त आहेत चेंडूंपेक्षा. आणि समीर आपण पाहतोय की ही जी बॅटिंग करणारी टीम आहे, आपण बॅटिंग करण्याची टीम आहे, 2 वेळा मला वाटतं ही डॉक्टर प्रीमियर लीग त्यांनी जिंकलेली आहे आणि इथे तिसऱ्यांदा 37 मध्ये 16 धावा झाल्यात. 16 धावा झाल्यात जिंकण्यासाठी. आता चेंडू शिल्लक आहेत. किती बॉल? 37 बॉल 67 रन. 37 बॉल 67 रन्स. सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय.
षटक संपलेलं आहे. 36 बॉल आणि 66 धावांची गरज आहे. सेमीफायनल दुसरी आपण पाहतोय. रनरअप राहिलेले आहेत आपली ATM ना आपली पालघर संघ रनरअप राहिलेले आहेत आणि 2 वेळा ही टुर्नामेंट जिंकलेली आहे. ते आपण पाहतोय पुणे संघानं, रोडे पुणे संघानं. हीच ती टीम का सर ज्यानं 2 वेळा फायनल जिंकले, परंतु आता 83 धावांचा पाठलाग करायचा. इथे पहिल्या षटकामध्ये 3 धावा देऊन 3 विकेट्स गेल्यात. आणि हा काढलाय ना, आला स्कोर बरोबर आहे. 36 बॉल 66. आता 35 बॉल समीकरण बदललंय अगदी. डॉट आला. बॉल 17 धावा फलकावर जोडल्या गेल्यात. अगदी तिसरं षटक प्रगतीवर 2.2 ची लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट. अपील होते. अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू, यार्कर पद्धतीचा चेंडू होता सर. जबरदस्त खेळून काढलाय फलंदाजांनी. डॉट चेंडू होते आणि या डॉट चेंडूच्या खेळानंतर धावा फलक स्थिरावलाय. 17 धावा जोडल्या गेल्या धावा फलकावर. सेमीफायनलचा आज सामना आहे. नॉकआउटच्या आज टीम पाहायला मिळाल्या. जो हारलो तो बाहेर गेला, परंतु आता हा सेमीफायनलचा महत्त्वपूर्ण सामना पाहायला मिळतोय. हा कव्हर एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त ट्रॅव्हल केलाय. सीमेरेषेच्या बाहेर फलंदाजानं जाणलंय. आत्ताच नाही तर कधीच नाही. आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये डॉक्टर श्रीकांत सरांचा आलेला चौकार. श्रीकांत सरांचा खरं तर हा चौकार बघण्यासारखा होता. कव्हर ड्राईव्हचा फटका, देखणा फटका होता, पुस्तकी फटका होता, क्रिकेटचा मादक सौंदर्य वाढवणारा हा फटका होता आणि जबरदस्त चौकार आलाय. दिशा आले धावा फलकाला. या चौकारानं अगदी तिसरं षटक प्रगती पथावर आहे. हा लोअर व्होल्टाज पद्धतीचा चेंडू ऑफस्विंग केला या गोलंदाजानं. चाणाक्ष आहे गोलंदाज. त्यानं जाणलं डॉक्टर श्रीकांत आता भेदम मारा करतायत आणि या अनुषंगानं गोलंदाजानं चेंडू बदलून टाकला आणि त्या मोबदल्यात सिंगल आले. या सिंगलच्या मदतीनं तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 5 चेंडूंची फेकी झाले आणि 22 धावा फलकावर जोडल्या गेल्यात सर. 3 विकेट्स गेल्यात खऱ्या पद्मालया पुणेच्या. महत्वाचे 3 विकेट खरं तर त्यांच्या गेलेल्या आहेत, परंतु हे 4थ्या आणि 5व्या क्रमांकावर आले जे फलंदाज आहेत त्यांना काहीतरी आता करामत करून दाखवावी लागेल आणि तिसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न जर बघायचं असेल तर या धावांचा पाठलाग करावा लागेल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. अपील होते. अगदी निर्धाव चेंडूची फेकी. षटक संपलाय. 18 चेंडूंचा खेळ झाला सर आणि धावा फलकार धावा जोडल्या गेल्या 22. 18 चेंडू 22 धावा आणि 3 विकेट्स गेल्यात. अगदी निखिल आणि फलंदाज श्रीकांतवर मदार असणारे पद्मालया पुणेने 2 वेळा चॅम्पियन झालेली टीम पाहायला मिळते डॉक्टर प्रीमियर लीग मध्ये, परंतु या तिसऱ्या पर्वामध्ये त्यांना आता झगडावं लागत आहे आणि हेच तर क्रिकेट आहे. कधी काही होऊ शकतो. अगदी 30 चेंडूमध्ये 61 धावांची आता गरज आहे बॅटिंग करणाऱ्या पद्मालया पुणे टीमला. खरं तर कालपासून आपण पाहतोय, काल डे नाईट आपण स्पर्धा बघितली. गुरुकुलच्या मैदानावर पण 5 मॅच तिथे खेळवल्या गेल्या. एकूण आता मला वाटतं ही 20वी मॅच असेल आणि फायनल आणि एक तिसऱ्या क्रमांकाचे 22 मॅच या स्पर्धेमध्ये होणार आहेत. तर 2 दिवस आपण पाहतोय की नांदेड आणि ATM पालघर थोडे वरचढ आहेत. नांदेड आणि पालघर टीम वरचढ आहेत, परंतु फायनलसाठी मजल मारले ती नांदेड अवेंजर टीमनं. जबरदस्त बॅटिंग केली. मागाशी आपण कॉमेंट्री करत होता, अर्धशतक मारलं होतं नांदेड अवेंजरच्या या फलंदाजाने नरेंद्रने. जबरदस्त बॅटिंग केली. 20 चेंडूमध्ये त्यांना अर्धशतक झलकावलं होतं. मी ऐकत होतो टीके माई सर आणि तुम्ही कॉमेंट्री करत होते तेव्हा. जबरदस्त बॅटिंग नांदेड अवेंजरची. डॉट चेंडू आलाय. अगदी या डॉट चेंडूच्या खेळानंतर धावफलक मात्र स्थिरावलाय. 4थं षटक सर प्रगती पथावर. एका चेंडूची फेकी झाले. आता फटके मारावे लागतील फलंदाजांना. नक्की डॉट चेंडू तुमच्यासाठी तुम्हाला पराभवाकडे नेते. प्रत्येक चेंडूवर काहीतरी तुम्हाला करावं लागेल.
हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जाना था वासी लेकिन पहुंच गया काशी. हा चेंडू मारायचा होता, एकीकडे जातोय परंतु सिंगल येते. क्रिकेटमध्ये धावा येणं गरजेचे आहे. त्या धावा कशाही होत, या एकच्या मदतीनं का होईना इथे 23 धावा फरकावर जोडल्या गेल्यात. निखिल खेळतोय वैयक्तिक 6 चेंडूवर 9 धावा. श्रीकांत डॉक्टर श्रीकांत सर खेळतात 11 चेंडूवर 9 आणि ते गोलंदाजीचा मार्कवर गोलंदाजी करतायत ते गोलंदाज जावेद. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये टप्प्यानं चेंडूला उचलणार. तोपर्यंत फलंदाजांनी अगदी 2 धावा धावून काढल्या आणि 2 धावेंच्या बरोबरीनं का होईना आता पद्मालया पुणे संघर्ष करून मॅच जिंकवणार का. अगदी 25 धावा आल्या आणि असं म्हणतात की प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्न तर केलेच पाहिजेत. असं म्हणतात ना की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. कोणती गोष्ट साध्य करण्यासाठी त्यासाठी अभ्यास करायला हवा आणि नुसता अभ्यास अडसून चालत नाही, तसा प्रयत्नांची पराकाष्ठा ही देखील असावी लागते. हा चेंडू 1 धाव येते. बघा संतोष सर अद्यापपर्यंत 1 सिंगल आले, 26 धावा जोडल्या गेल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही 26 चेंडूमध्ये 57 धावा करायच्यात बॅटिंग करण्याला पद्माला या पुणे टीमला. हा चेंडू भिरकावून मारण्याचा प्रयत्न गोलंदाज चाणाक्ष डॉट चेंडू येतोय. अगदी जबरदस्त गोलंदाजी. फलंदाज डॉक्टर श्रीकांत सर खेळतात स्ट्राईक एंडला आणि त्यांच्या बरोबरीनं निखिल. या जोडीवर मदार असणारे थोडी जर पार्टनरशिप झाली अगदी 6 ओव्हरपर्यंत 5-6 ओव्हरपर्यंत तर सामन्याचा रंगरूप बदलू शकतो. कारण की क्रिकेट आहे, सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्या खेळात काय घडेल काय बिघडेल हे सांगणं अनपेक्षित. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक स्वतः धावतोय परंतु विकेटचा मोका थांबे नाही पद्माला या ड्रेसिंग रूमचा आणि विकेट्स गेले. तो फलंदाज बाद झालेत. श्रीकांत डॉक्टर श्रीकांत सर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेत. कृष्णा गरुड ऑलराऊंडर प्लेअर गेला. या प्लेअरवर मदार असणार आहे ती मी म्हणेन पद्मालया पुणे टीमची. जशी त्यांची बॉलिंग आहे तशी त्यांची बॅटिंग आहे. श्रीकांत सर आऊट झाल्यानंतर गेलेत बॅटिंगसाठी ते फलंदाज कृष्णा गरुड सर. कृष्णा गरुड आहे ना सर, जबरदस्त बॅटिंग केले आजच्या दिवसामध्ये. कृष्णा गरुड आणि गरुड जे त्यांना आपण किती वेळा बघितलेले मस्त फलंदाजी करतात आणि आता गरज आहे. असं म्हणतात ना की वेळेला उपयोगी पडतो तो खरा मित्र आणि आता गरज आहे धावांची. धावसंख्या झाली ती 26 आपण पाहतोय धावफलकावर आणि आता जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 57 धावा करायच्या आहेत. बघा 24 चेंडूमध्ये 57 धावा करायचे आहेत. कृष्णा गरुड सारखा एक मातबदार आणि अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. मॅच ऑन आहे, इथे काही घडू शकतो. अजून ओव्हर बाकी आहेत, काही घडलेलं नाही, काही बिघडलं नाही. पद्मालया पुणेने 2 चॅम्पियन ठरलेले आहेत परंतु हा 3रा चॅम्पियनसाठी ते झगड्यात. विकेट्स गेल्यात परंतु फलंदाज कृष्णा गरुड आता मैदानाच्या आतमध्ये गेलेत. बघूया मॅच ऑन आहे. कुरुंगई मॅडम यांना विनंती असेल की व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. अगदी महाराष्ट्र प्रीमियर लीग 2026 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. होऊया महाराष्ट्र डॉक्टर प्रीमियर लीग 2026 हे देखणं आणि दिमागदार पर्व. अगदी महागुरु बसलेत आमच्या समवेत चर्चा करण्यासाठी, कारणामीमांसा देण्यासाठी. बरेच समालोचक येतात. टीके माई सर असतील गुरुवर्य, अगदी लोकेंद्र शहा आणि त्यानंतर आमचे महागुरु संतोष चौधरी सर आहेत. अगदी धावफलकावर धावा जोडल्या गेल्या. 26 धावा 4 षटकांचा खेळ झालाय. अजूनही 24 चेंडूमध्ये 57 धावा करायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या पुण्याच्या पद्माला या पुणे टीमला. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. गोलंदाज नवीन बादशाह. अगदी बादशाह सारखी गोलंदाजी करावी लागेल डॉक्टरांना. या जबरदस्त मॅच ऑन आहे. सेमीफायनलचा सामना आहे, नॉकआउटच्या स्पर्धा आहे. जितेंद्र पाटील सर आणि काय मॅच चालेल सेमीफायनलची. येणारी 24 चेंडूमध्ये 57 धावा. बॅटिंग करणारी पद्मालया पुणे टीम झगडते आहे परंतु कृष्णा गरुड आता मैदानाच्या आतमध्ये. हा एक असा फलंदाज आहे ना की काही रंगरूपे बदलू शकतो परंतु मदार असणार या दोन्ही फलंदाजांच्या रूपामध्ये. इथे थोडीशी पार्टनरशिप हवी, अजून एखाद ओव्हर आणि त्यानंतर त्यांनी जो आक्रमक रूप धारण करायला हवं की त्या 83 धावा करण्यासाठी फलंदाजांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. ट्रॉफी जिंकायची आहे तर पर्याय नाही आहे.
तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर. अगदी लहरों से डरकर नौका पार नहीं हो जाता और कोशिश करने वालों का कभी हार नहीं होता. तो मी म्हणेन की फलंदाज निखिल स्ट्राईक एंडला आणि गोलंदाजीच्या मार्कवर बादशाह. हा चेंडू भिरकावलाय सरळ मिड विकेटला. अगदी झेल पकडणार का क्षेत्ररक्षक. झेल सुटलाय आणि 1+1 अशा 2 धावा फलकावर जोडल्या गेल्यात. फलकावर धावा जोडल्या गेल्यात त्या 28 धावा. येणाऱ्या समीकरण बदलते सातत्यानं. 23 चेंडूमध्ये 55 धावा. 23 चेंडू 55 धावा सर. 28 धावा. जबरदस्त फटका लगावलाय कृष्णा गरुडनं. खासियत आहे झेल पकडणार का, परंतु हा चेंडू गेलाय अगदी सीमेरेषेच्या बाहेर. 4 धावांचा निखिलनं मारलाय. अगदी 4 धावाला धावफलकाला आकार आलाय सर. असेच एका दुसरा षटकार आणि चौकार आला तर पद्माला या पुणे टीम या सामन्यामध्ये जिवंत राहू शकते. अजूनही प्रयत्नांची पराकाष्ठा आहे. आपण पाहिलं प्रीमियर लीग मध्ये सर, जिथे 18 चेंडूमध्ये 17 धावा झाल्या नव्हत्या. आणि हेच तर क्रिकेटचं गणित आहे. मागच्या फॉर्मॅटमध्ये आपणाला बोलवले होते. 18 चेंडूमध्ये 17 धावा झाल्या नव्हत्या टीमला. अगदी बकुल टीम खेळत होती आणि ती मॅच हारली होती. हा चेंडू दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेस ठरलाय फलंदाजांकडून आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं का होईना आता धावफलक वाढलंय. 34 धावा. 34 धावा धावफलकाला. या षटकामध्ये 8 धावा आल्या बादशाहच्या 3 चेंडूवर. स्ट्राईक एंडला निखिल. वैयक्तिक 20 या धावसंख्येवर. राईट आर्म राऊंड द विकेट. लंगन आणि लंगअपच्या मध्ये सरळ लंगनला क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार तोपर्यंत स्ट्राईक रोटेट झाले आणि एका धावेंच्या बरोबरीनं 35 धावा जोडल्या गेल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 48 चेंडूंचा खेळ आहे. बनवायचे आहेत 83 पद्माला या पुणे या टीमला त्यांच्या प्रतिस्पर्धी विरोधामध्ये वापी टीम सोबत. विनायक हॉस्पिटल वापी. कृष्णा गरुडला ऑफ रिदम मध्ये टाकलेला चेंडू. धडाडीचा हा फलंदाज आहे. गोलंदाज चाणाक्ष आहे. कृष्णा गरुड ऑन स्ट्राईक आहे. त्याला ऑफ रिदम मध्ये बॉल ठेवला आणि पहिला चेंडू डॉट काढला. तो फलंदाज कृष्णा गरुड या फलंदाजाला. हा चेंडू सेम कॉर्नर मध्ये हा चेंडू टाकलाय. जबरदस्त गोलंदाजी. कृष्णा गरुड सारख्या फलंदाजाला बांधून ठेवणं इतकं सोपं नाहीये. आणि अगदी मी म्हणेन 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकानंतर आता धावफलकावर धावा जोडल्या गेल्यात. 35 धावा. येणारे चेंडू असणार आहेत ते अगदी मी म्हणेन 18 चेंडू आणि सर 48 धावा आहेत. काय म्हणाल आपण 18 चेंडू मध्ये 48 धावा. कृष्णा गरुड आणि फलंदाज निखिल खेळतोय. समीर क्रिकेट आहे. 18 चेंडूमध्ये 48 करायचे आहेत. 16 धावांची सरासरी आहे. 16 48. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. क्रिकेटमध्ये कठीण असं काहीच नसतं. जर का 2-4 मोठे फटके आले, कृष्णासारखा फलंदाज खेळपट्टीवर आहे ज्याने 2-3 मॅचमध्ये चांगला खेळ केला आहे आणि त्याने जर 2-4 षटकार मारले तर कदाचित या धावांचा पाठलागही होऊ शकतो. पण समोरचा जो संघ आहे ATM पालघर संघ, त्यांचे गोलंदाज पण तेवढे ताकदवान आहेत. 18 मध्ये 48. 18 चेंडू 48. कव्हर एक्स्ट्रा कव्हरला साजेचा फटका. सरळ चेंडू जातोय परंतु फिल्डिंग अफलातून. लाजवाब फिल्डिंग. अगदी 2 धावा काढल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेस होणार का. रनिंग बिटवीन द विकेट चांगली म्हणावी लागेल. अपील होतीये. 3 धावा. 2 ना रनआउट. थर्ड अंपायर दिलाय ना. सर या ना थर्ड अंपायर दिलाय अगदी 3ऱ्या धावेसाठी. 12 चेंडू मध्ये 21 धावेंवर खेळतायत निखिल आणि त्याच्या बरोबरीनं कृष्णा गरुड. फलंदाज आऊट आहे कारण की पॉपिंग क्रीज मध्ये ते पोहोचले नाहीत आणि डायरेक्ट हिट झाल्यामुळे फलंदाज आऊट झालेत.
बॉल लागलाय पहिला आणि त्यानंतर हात लागला. इथे ॲक्शन रिप्लेमध्ये झूम करून पाहिलं, अगदी सरांचा जबरदस्त निर्णय पाहायला मिळाला थर्ड अंपायरचा आणि फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. ते फलंदाज अंबाजी कदम, अगदी अंबाजी देशमुख फलंदाज बाद झाले. ते निखिल फलंदाज बाद झाले. जबरदस्त बॅटिंग करत होते निखिल. अगदी पद्माला या पुणे टीमला त्यांनी तारणहार म्हणून मॅच सांभाळली होती, परंतु क्रिकेटचं गणित रन इन बिटवीन द विकेट थोडीशी कमी पडली आणि फलंदाज बाद झाले. पद्माला या पुणे टीम प्रयत्न करते. प्रयत्नार्थी परमेश्वर कृष्णा गरुड सारखा एक मातबदार आणि अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. एकात दुसरा षटकार, एकात दुसरी विकेट्स मॅचला कनाटे मिळू शकते. सूरजाचा पुढचा चेंडू कृष्णा गरुडने फेकून दिलाय, परंतु एक रन आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा काढण्यास सक्सेस झाले ते दोन्ही फलंदाज आणि 2च्या बरोबरीनं फलंदाज कृष्णा आणि अंबाजी अगदी 39 धावा जमल्यात त्या धावा फलकावर. 6वं षटक, 6वं षटक प्रगती पथावर आहे आणि 2 चेंडूंची फेकी झाली आहे सूरज गोलंदाजीच्या मार्कवर. हा चेंडू कृष्णा गरुडनं फेकून दिलाय मिड विकेटच्या दिशेला, सीमेरेषेच्या पार. अगदी लांबच लांब षटकार. मी म्हणालो होतो एका दुसरा षटकार, एका दुसरा चौकार पद्माला या पुणे टीमला मॅच मध्ये परत आणू शकतं. क्रिकेट आहे, निश्चितीचा खेळ आहे. अगदी काही घडू शकतो, काही बिघडू शकतं, परंतु एका दुसरी विकेट्स मॅचला कलाटणी देऊ शकते, तर एका दुसरा षटकार दुसरा पद्माला पुणे टीमला जिंकून देऊ शकतो. ही जबरदस्त षटकार कृष्णा गरुड यांच्या बॅटमधून आलेला. पुढचा चेंडू अगदी जबरदस्त मॅच. 45 धावा, 6वं षटक प्रगती पथावर. 3 चेंडूंची फेकी झाले. चांगलं क्रिकेट. सूरजचा आता चांगला समाचार घेतला कृष्णा गरुडनं. हा चेंडू कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला भेदक टप्प्यानं धाडलाय. झेल सुटला. ही झेल सुटला की मॅच सुटली असं विचार करण्यास भाग पडलाय, परंतु धावा येत आहेत त्या अगदी 2 धावा, 3 धावा, 2 धावेंच्या बरोबरीनं आता स्कोर कार्ड पुढे सरसावतो. अगदी धावा फलकावर धावा लागल्यात. 47 धावा. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट्स गेल्या. त्यानंतर फलंदाज मी म्हणेन कृष्णा आणि फलंदाज. हा चेंडू कृष्णा गरुडनं मारलाय सरळ मिड विकेटला. क्षेत्ररक्षक धावतोय, स्वतः गोलंदाज धावतायत, परंतु 2 धावा आल्यात. अशाच जर 2 धावा चौकार 6 आले तर सामना अशक्य नाहीये. अशक्य ही शक्य करतील स्वामी. इथे फलंदाजांना शक्य करायचं आहे. तिसऱ्या नंबरसाठी सुपर ओव्हर असेल. 1 ओव्हरची मॅच असेल तिसऱ्या क्रमांकासाठी. 13 चेंडू सर. आता 34 धावांचं समीकरण आलं. 13ला 34 आलं. खरं तर एका षटकामध्ये पण 34 येताना आपण बघितलेले आहेत. तसं कठीण नाहीये. 13 मध्ये 34 आणि कृष्णासारखा फलंदाजाला इथे आपण पाहतोय जीवदान मिळत आहेत. बॉल अगदी कव्हरला फेकून दिलाय कृष्णा गरुडनं. 2 धावा आल्यापासून धावांची लयलूट करतात. पहिला चेंडू त्यांनी 2 चेंडू डॉट खेळले होते आणि त्यानंतर त्यांना जाणलं की इथे धावा जमवणं गरजेचं आहे. मॅच ऑन करायची आहे. इथे षटक संपलाय 6वं. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. 12ला 32 आहेत. फलंदाजी करायला लागेल फलंदाज कृष्णा गरुडला आणि त्याच्या बरोबरून अंबाजीला. सर 12 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. आपण पाहतोय महाराष्ट्र डॉक्टर प्रीमियर लीग ज्याचं आयोजन आपण प्रायमा असोसिएशन रसायनी यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. 10 संघ या स्पर्धेमध्ये लीग मॅचच्या पद्धतीने खेळलेले आहेत. प्रत्येकाच्या 3-3, 4-4 मॅच झालेल्या आहेत आपण पाहतोय आणि त्याची सेमीफायनलची दुसरी मॅच आपण इथे बघतोय. एक संघ आहे ज्याने 2 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. एक संघ हे रनरअप राहिलेला आहे आणि एक चांगली टक्कर चालू आहे. असं वाटलं एकतर्फी होईल. मगाची मॅच एका चेंडूमध्ये 56 करायच्या होत्या, 57 करायच्या होत्या. इथे मात्र आता 12 मध्ये 32 धावांची गरज आहे. 16 धावांची सरासरी. मागची एक मॅच आपण बघितली असेल त्याच्यामध्ये 16 धावा आल्या होत्या एका षटकामध्ये. डॉक्टर अमर यांनी 2 षटकार 1 चौकार मारला होता. ती मॅच जिंकून दिली होती. त्यावेळेस मला थोडे 7 विकेट गेल्या होत्या. आता विकेट गेल्यात 4 आणि जिंकण्यासाठी 12 मध्ये 32ची गरज आहे. कृष्णा गरुड
जो एक दोन जीवदान पण त्याला मिळाले आहेत आणि असं म्हणतात ना की मेलेला कोंबडा आगीला घाबरत नाही. आणि आता मात्र कृष्णा गरुडसाठी आरपारची लढाई आहे. त्याला एक तर 2-4 चेंडू मैदानाच्या बाहेर भिरकवायचे आहेत आणि त्याच्याबरोबर जो फलंदाज आहे त्याला एकच करायचं आहे अंबाजी यांना की जास्तीत जास्त स्ट्राईक कृष्णाकडे कशी राहील. निश्चित सर 12 चेंडू मध्ये 32 धावांची गरज, सरासरी 16 धावा काढायच्या. या षटकामध्ये जर 16-17 धावा आल्या ना तर समजा मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. शेवटच्या षटकामध्ये मॅच ऑन आहे. परंतु स्ट्राईक एंडला फलंदाज अंबाजी खेळत आहेत, स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला कृष्णा. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज बादशाह. हा ब्लॉकॉलमध्ये चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर, बादशाहनं अचूक टप्पा टाकला परंतु कृष्णानं आता थांबवलंय. स्ट्राईक रोटेट झाले. कृष्णा गरुड ऑन स्ट्राईक एंडला. समीकरण बदलतं. 11 चेंडू 31 धावा, जिथे धावा फालकावर धावा जोडल्या गेल्यात 52 धावा. 7वं षटक प्रगतीपथावर 6.1 चेंडूची फेकी झाली आहे. अगदी चेंडूचं समीकरण बदलले. 11 चेंडू 31. काय मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कृष्णा विचार करत असेल एका दुसरा षटकार जर आला तर मॅच ऑन आहे. मॅच जबरदस्त मोडवर आली आहे. बादशाचा राईट आर्म, हा चेंडू कृष्णाने भिरकावला कव्हरच्या पॉइंट दिशेने, लॉंग ऑफ सीमेरेषेच्या बाहेर. सर समीर आवाजच असा आला, बॅटच्या स्वीट एरियामध्ये लागला, गोड आवाज आला आणि खरं तर ऑन साईडला नाही तर एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारलेला हा षटकार आपण पाहतोय. तो कृष्णा गरुडच्या बॅटमधून धावसंख्या बरोबर वाढते. आता मात्र धावसंख्या झाल्या आपण पाहतोय 58 धावा जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि गरज असेल ती 25 धावांची. मॅच जबरदस्त चालले. मगाशी सेमीफायनल एकतर्फी झाली पण ही होणार नाही. कृष्णा गरुड मैदानामध्ये आहे, त्याच्या जोडीला अंबाजी, डॉक्टर अंबाजी आहेत. 10 चेंडू 25 धावांची गरज. 10 चेंडू 25 धावांची गरज. बघा सर, आपण म्हटलं होतं की आपण कृष्णाला त्याचा कर्णधार पद्मालया पुण्याचा चाणक्य आहे. कृष्णा 4थ्या नंबरवर त्यांनी ठेवलं. त्याला माहिती आहे की कधी रंगरूपे समीर- बदलवणारा हा खेळाडू आहे. समीर खेळाडू सांगतात बॉल दिसत नाही पण बघा षटकार कसला मारला. कसा मारला षटकार, कसा मारला, हे पण गणित आहे ना, हे पण गणित आहे. आणि संतोष चौधरी महागुरू आमचे टॅकलिंग ऑफ पीपल आहे, ते परिस्थितीशी मिळतं जुळतं बरोबर घेतात. त्यांना माहिती आहे, त्यांनी लगेच चूक काढून दिली. बघा त्यांना माहिती आहे की आता षटकार मारलाय फलंदाजाने. मंडळी पुन्हा एकदा आलेले आहेत. आमचे मनोजजी कुचेरिया, त्यानंतर आमचे सागर कांबळे, डॉक्टर सगळे आता प्रायमाचे असोसिएशनचे सगळीच मंडळी आता इथे आलेले आहेत. आणि अगोदरचे अध्यक्ष असतील, आत्ताचे सगळे अध्यक्ष आणि एक चांगला परिवार आहे खरं तर रसायनीतील प्रायमाचा डॉक्टर मंडळीचा एक चांगला परिवार आहे. आणि असेच सगळे एकत्र राहिला तर चांगले चांगले कार्यक्रम तुमच्या वतीनं आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. आणि NISMच्या मैदानावर सुरू असलेली ही महाराष्ट्र डॉक्टर प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि त्याचा थरार या मॅचमध्ये मात्र मस्त मॅच चालले. इंटरनॅशनल मॅच आपण बघतोय की काय, कारण NISMचं मैदान आहे ना ते इंटरनॅशनलच आहे. नवनाथ सरांना आता थोडंसं टेन्शन आलं आहे. अशा कित्येक मॅच त्यांनी बघितल्या असतील, ते पण रनरअप राहिलेले आहेत. 10 मध्ये 25 धावांची गरज आहे. मॅच आटीतटीची. एका बाजूला टीम आपण पाहतोय ATM पालघर टीम, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पद्मालया पुणे ना, पद्मालया पुणे, हे दोन संघ आपण पाहतोय एकमेकांच्या समोर उभे टाकलेत. मॅच सुरुवातीला असं वाटलं एकतर्फी होईल, 3 विकेट झटपट गेल्या. त्याच्यानंतर आला कृष्णा गरुड. कृष्णा गरुड आतापर्यंत खेळतोय वैयक्तिक 20 धावांवर 8 चेंडूमध्ये 20 केल्यात, 2 षटकार मारलेत. आता जिंकण्यासाठी करायचे आहेत 10 मध्ये 25. गोलंदाज सरळ मारलाय, गोलंदाजाच्या डोक्यावरून मारलं, सिंगल घेतले, दुसरी धाव नाही येत, एकच धाव घेतले. 9 चेंडू आणि आता 24ची गरज. समीर 9 चेंडू 24ची गरज आहे. 59 धावा लागल्यात. 6.3 चेंडूची फेकी केले. बादशाह आहे गोलंदाजीला ऑन आहेत, परंतु आता कृष्णा गरुडनं स्ट्राईक रोटेट केले. त्यानं जाणलंय शेवटचं षटक जरी मी राहिलो तरी मॅचला कलाटणी देऊ शकतो, हे जाणतोय तो. आत्मविश्वास आहे त्याच्यात. हा चेंडू जबरदस्त भिरकावलाय अंबाजीनं आणि लॉंग ऑफ सीमेरेषे बाहेर. हा गगनचुंबी षटकार. आता समीकरण बदललंय. येणारे चेंडू बादशाहला 24, आता 8 मध्ये 18, 8 मध्ये 18. मॅच पैसा वसूल. सेमीफायनल उपांत्य फेरीची मॅच. 8 मध्ये 18. गरज होती 12 मध्ये 32. 8 मध्ये 18 आले. आणि हेच तर खास आहे ते पद्मालया पुणे टीमचे. आपण म्हणतो ते विनर काय 2 वर्ष सातत्यानं ते या शृंखलेचे विनर काय, त्याचं कारण आपल्याला मैदानामध्ये दिसतंय. डॉक्टर नवनाथ खरं तर थोडे जखमी आहेत, पण त्यांचे हात सरसावत असतील, सळसळ करत असतील आणि त्यांना जिंकायची ही प्रीमियर लीग. आता 8 मध्ये 18ची गरज आहे. 8 चेंडू आणि 18.
जबरदस्त फलंदाजी करतोय कृष्णा आणि त्याच्या जोडीला आपण बघितलं फक्त कृष्णा नाही तर अंबाजी पण इथे षटकार मारलाय. 8 मध्ये 18 8 मध्ये 18 ही जोडी जर राहिली ते कदाचित ही मॅच संपवून पण जातील मैदानाच्या बाहेर. गोलंदाजाला काहीतरी करावं लागेल. आणि हा चेंडू मिड विकेटला लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये आलाय चौकार. 8 मध्ये 18 7 मध्ये 14. बघा त्यांच्या ड्रेसिंग रूमचा आवाज बघा. हा. काय एकदा एका पहिल्या ओव्हरला 3 विकेट्स गेला त्यानंतर त्यांच्या ड्रेसिंग रूम मध्ये अगदी ट्रॅजेडी पकडलेली, हो. दुःखाचं वातावरण. पुढे आणि सगळं- आता कृष्णा गरुड आणि अंबाजीनं हा, असं- मॅच फिरून टाकली. ठीक आहे माळी म्हणतात ना की सुखामध्ये नसावा अतिसोस, कारण तेरड्याचा रंग 3 दिवस. आता मात्र 7 चेंडू 14ची गरज आहे. 7 चेंडू 14. तुम्ही चांगलं काम केलं की तुम्हाला नमस्कार, तुम्ही चमत्कार केला की नमस्कार. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला अंबाजी यांनी मारलाय. सिंगल घेतले, दुसऱ्या धावसाठी धावतायत. काय रनिंग बिटवीन द विकेट, ओव्हर थ्रो. संतुलन बिघडलंय इथे आपण पाहतोय. ते ATM संघाचं 3 धावा आल्यात. घर फिरले की घराचे वाशे फिरतात. आणि आता मात्र धावसंख्या आपण पाहतोय 7 षटकांचा खेळ मालतोटे संपलाय. धावसंख्या झाली 72. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. होत्याचं नव्हतं झालंय. जबरदस्त मॅच. आता मात्र या मॅच मध्ये हा बघा ATM पालघर संघाला मालतोटे 7 पैसे भाव आला होता. निश्चित आणि विचार आता करण्यास 80 भाग पैसे पाडलाय. आलाय. बघा टाय झाली तर सुपर ओव्हर आहे बघा. सुपर आणि ओव्हर एक सुपर ओव्हर आपण खेळवणार आहोत एक ओव्हर तिसऱ्या नंबर साठी. 6 चेंडू 11ची गरज आहे समीर. 6 चेंडू 11 धावा. काय बॅटिंग चालले असं वाटलं होतं कृष्णा गरुड आतषबाजी करणार, परंतु हा. आतषबाजी आबाजीनी पण केली. मलाही वाटलं होतं एकतर्फी मॅच होईल, ही मॅच जिंकेल ATM पालघर संघ. पालघर संघाची स्वप्न होती यावर्षी या ट्रॉफीला हात लावायचे. अजूनही आहेत. 11 धावा आहे, अजूनही मॅच आहे. शेवटी अजूनही कोणी जिंकलं 1-2 नाही, बॉल चांगले टाकले कोणी ना. हारलं नाहीये. शेवटचा गोलंदाज असेल मला वाटते ATM पालघर संघाचा सूरज आहे. सूरजला आता या काळोखामध्ये थोडासा उजेड टाकावा लागेल. निश्चित, विकेट निश्चित. महत्वाचे. अंबाजी आणि कृष्णा गरुड 6 चेंडू 11ची गरज आहे. सुपर ओव्हर जर बरोबर झाली तर सुपर ओव्हर असेल आणि परत सुपर ओव्हर झाली तर टॉस असेल. 72 धावा जोडल्या गेल्यात. 8वं षटक प्रगतीपथ स्लॉग वरचं षटक जिथे करायच्या बॅटिंग करायला पद्माला पुणे टीमला. 6 चेंडू मध्ये 11 धावा. गोलंदाजीच्या मार्कवर सूरज. हा चेंडू आबाजीनं भिरकावलाय सरळ सीमेरेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी षटकार. समीर खरं तर पूर्वी युद्ध असायची ना, युद्ध ही संध्याकाळ झाली की युद्ध संपायची, पण इथे युद्धाला सुरुवात झाली. षटकार मारलाय आणि इथे मात्र हा पुणे संघ तिसऱ्यांदा चॅम्पियन होण्यासाठी फायनल मध्ये पोहोचतोय की काय, कारण 5 मध्ये आता 5ची गरज आहे. 5 मध्ये 5ची गरज आहे. बघा मॅच होती कुठे आणि आणून ठेवली कुठे. नक्कीच हेच तर क्रिकेट आहे नवनाथ सर. सर म्हणत असतील मी मैदानाच्या आतमध्ये पाहिजे होतो. खडतर खेळाडूंना खरं तर टॉनिक द्यायला पाहिजे, काहीतरी सांगायला पाहिजे. विकेट इथे मात्र अंबाजीने मारलाय हा षटकार. 6 मध्ये 5 मध्ये 5. अंबाजी आपण म्हणतो ना गुण नाही तर वाण लागला. कृष्णाचा खरं तर गुण अंबाजीमध्ये उतरलेला आहे. अंबाजी यांनी पण षटकार मारले आतापर्यंत. 2 षटकार मारले. ते खेळतात वैयक्तिक आपल्या 20 वर आणि एका बाजूला कृष्णा गरुड 21 वर खेळतात. 41 धावांची भागीदारी पण रचलेली आहे. जबरदस्त पार्टनरशिप. 4 विकेट गेल्या होत्या. कोणालाही वाटलं नव्हतं ही मॅच जिंकेल. 5 मध्ये 5. बघा ना सर, असं वाटलं तर आबाजी आतषबाजी करणार का, परंतु कृष्णा गरुड 9 चेंडू मध्ये 21 आणि त्यानंतर आबाजीनं केलेली वाढ मॅच 5 चेंडू मध्ये 20 धावा. डॉक्टर प्रीमियर लीग ची सर्वात मोठी मॅच आपण पाहतोय. 5 मध्ये 5. हो डॉट बॉल क्रिकेट आहे. अपील अजून एका करतायत. दुसरा जर डॉट आला तर अपील, मॅच अपील, ऑन आहे. अपील करतायत. तर मॅच ऑन आहे. अपील अपील होते. करतायत. 4 अपील मध्ये होते. 5. जबरदस्त मॅच. 5 मध्ये 5. बघा ज्यावेळेस 5 मध्ये 17-18 असते ना तर षटकार चौकार मारतात, पण जेव्हा 5 मध्ये 5 आले ना तेव्हा टेन्शन आलं आणि डॉट बॉल आलाय. बघूया अंपायरचा काय निर्णय येतोय. मस्त मॅच चालली मैदानामध्ये. आपण पाहतोय एकाने 2 वेळा डॉक्टर प्रीमियर लीग जिंकलेली आहे. एका संघाने बॅटिंग करणाऱ्या, तर जे ATM पालघर संघाने रनरअप राहिलेले आहेत. दोन्ही संघ मातब्बर आहेत आणि नांदेड संघ वाट बघतोय कोण येतोय आमच्या बरोबर कुस्ती खेळायला. बघा तिथे माई सर पण विचार करत असेल काय मॅच चालू आहे. अगदी ठीक आहे. जितेंद्र पाटील सर आनंद ठीक आहे. घेतात. सगळेच आनंद घेतात. हा, थर्ड तिसऱ्या अंपायर पंच. तिसरं पंच मी विनंती करेन की बघायचं आहे थर्ड अंपायरनी.
12वे प्लेयर काय बोलू नका. ना काय होतं, जो तो आपल्या बाजूने फावडा आपल्याकडे माती ओढतो, जो तो आपल्या टीमकडे निर्णय कसा येईल. बघा ऑनफिल्ड अंपायर तुमचा निर्णय जो असेल तो इथे ग्राह्य धरला जाईल. 5 मध्ये 5 ची गरज होती. बघा बॉलर्स मध्ये आलेला आहे त्यामुळे बॉल दिसत नाहीये. ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय असेल तो आपण द्या. आणि इथे सगळे डॉक्टर आमचे प्रायमा असोसिएशनचे सर्वांना विनंती आहे, आपण इथे समोर बसून घ्या. सगळ्या डॉक्टर मंडळींना विनंती करतोय. डॉट बॉल दिलाय. 4 मध्ये 5. 4 चेंडू 5 धावांची गरज आहे. एनआयएसएमचं मैदान 4-5 ना. डॉट बॉल आला. डॉट बॉल आलाय. 4 मध्ये 5. ठीक आहे, माहिती ना वाटत असेल इकडे बसला असतो तर बरं झालं साहेब मॅचला. या सर या. पहिले वाटलं एकतर्फी होईल मॅच. या जरा या. 4 मध्ये 5 ची गरज आहे. एनआयएसएमचं मैदान डॉक्टर प्रीमियर लीग. 4 मध्ये 5. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. जेल सुटलाय. कॅच सुटले की मॅच सुटले. 2 धावा मिळत आहेत. आता मात्र 4 मध्ये करायचे होते 5, आता 3 मध्ये करायचे 3. 3 चेंडू 3 धावा. काय मॅच होती. टेन्शन 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 टेन्शन. 3 मध्ये 3. अजूनही मॅच दोन्ही बाजूने आहे. डॉट बॉल विकेट. इथे मात्र एज लागलेली, परंतु 2 मध्ये 2 सुपर ओव्हर झाली. सुपर ओव्हर टाय झाली तर 2 मध्ये 2. 2 मध्ये 2 आहेत, परंतु ऑन स्ट्राईक आला कृष्णा गरुड. कृष्णा काय होईल काय कसं घडेल असतं ना, सांगणं जेव्हा एका अनपेक्षित बॉल आहे. मध्ये षटकाराची गरज असते ना तेव्हा बिंदास मारतो बॅट्समन, पण 2 मध्ये 2 ची गरज आहे. पद्मालया आता तो पुणे दुधाळ अगदी मनस्थितीमध्ये. खुशीत गाजरा खाते टीम. सिंगल घेऊ की काय करू, मारू की नको. मारला कॅच गेला तर सगळे बोलतील काय गरज होती. षटकार गेला तर tension आहे नाचवतील पण. सगळे. असं म्हणतात ना, तुम्ही चांगलं काम केलं तर तालिया आणि चुकीचं केलं तर गालिया. कधी कधी मैदानावर टेन्शनचं क्रिकेट देखील येतं मस्त मस्त फलंदाजांना. मॅच. 2 मध्ये 2 कृष्णा गरुड. 2 मध्ये 2 कृष्णा गरुड. मी म्हणालो होतो Match कृष्णा संपूर्ण गरुड आहे. मैदानाच्या बाहेर. व्हॉट अ मॅच. यावर्षी त्यांना खरं तर या ट्रॉफी पण शेवटी जो जिता वही सिकंदर. गेलेली मॅच होती. गेलेली मॅच खरं तर एटीएम पालघरच्या तोंडातून घशातून खेचून काढली ही मॅच कृष्णा गरुड आणि अंबाजी या 2 फलंदाजांनी. कृष्णा गरुड कमिटीच्या वतीनं 2000 रुपयांचं पारितोषिक कृष्णा गरुड याच्यासाठी. अंबाजीने पण मस्त खेळ केला. अंबाजी यांच्यासाठी पण 2000 रुपये कमिटीच्या वतीनं. प्रिया प्रायमा असोसिएशनच्या वतीनं 2,000 गरुड कृष्णा गरुड आणि अंबाजी. खरं तर